चला इकडे लक्ष द्या बाळांनो. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये मागच्या लेक्चरला आपण शिकलो होतो विस्टोन्स ब्रिज, दॅट इज विस्टोन्स मीटर, विस्टोन्स नेटवर्क. लक्ष द्या. आणि त्याचे एंट्रन्सचे पॉईंट्स बघितले होते. मी एकदा रिवाइज करतो कारण की त्याच्यावर बेस आता पुढचा आर्टिकल आहे. ओके, त्यात आपण सांगितलं होतं बाळांनो विस्टोन्स ब्रिज. सगळ्यांनी लक्ष द्या. हां, विस्टोन्स ब्रिज किंवा विस्टोन्स नेटवर्क मध्ये आपण बघितलं होतं एक कटीपतंग असतं. टर्मिनल्स लक्षात ठेवा, आज गरज आहे त्याची. लक्षात ठेवा, इथं आपण घेतला होता पॉईंट ए बी सी डी टर्मिनल्स घेतले होते. ए आणि बीच्या मध्ये जो रेजिस्टन्स असतो दॅट इज कॉल्ड एज R1. बी आणि सीच्या मध्ये जो काय रेजिस्टन्स असतो दॅट इज R2. बी ए आणि डीच्या मध्ये जो असतो तो असतो R3 आणि सी आणि डीच्या मध्ये असतो तो असतो R4. सो R1 R2 R3 R4. लक्ष द्या पुन्हा, R1 R2 R3 R4. करेक्ट आहे. आणि आपण सांगितलं होतं बी आणि डी मधनं कोण जातो सांगा, गॅल्व्हनोमीटर. जी इज कॉल्ड एज द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. हा वायर आहे. ओके, व्हेन द करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर इज 0 then the bridge is said to be balanced, and if the bridge is balanced then you have a relation that R1 upon R2 is equals to किती असतं, R3 upon R4. R1 upon R2 is equals to R3 upon किती असतं बोला, R4. Is that clear? Yes. ओके, ब्रिज बॅलन्स होण्यासाठी गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट 0 पाहिजे. आणि गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट 0 तेव्हाच होतो जेव्हा बी आणि डी हे दोन्ही पॉईंट कसे असतात, इक्विपोटेन्शियल. ओके, सो पोटेंशियल ॲट पॉईंट बी इज इक्वल्स टू पोटेंशियल ॲट पॉईंट डी. करेक्ट आहे. So if the potential is equipotential then potential difference will be 0, and as potential difference will be 0 current flowing through that BD, okay, त्याला म्हणतो BD किंवा current flowing through galvanometer will be 0. चला, हे आपण बघितलं होतं. आता पुन्हा एकदा लक्षात ठेवा, AB च्या अक्रॉस R1 असतो, BC च्या अक्रॉस राजीव, संजीव, केशवा. ओके, AB च्या अक्रॉस R1 असतो, BC च्या अक्रॉस R2 असतो, एडीच्या अक्रॉस R3 असतो आणि सीडीच्या अक्रॉस काय असतो, R4. याच्यावर आपण काल डिटेल घेतलेलं होतं कारण की एवढाच आर्टिकल बघितलं होतं आपण. त्याला विस्टोन्स नेटवर्क त्याला म्हणतात, विस्टोन्स ब्रिज. त्यानंतर नेक्स्ट असतं बाळांनो, व्हॉट इज मीन बाय विस्टोन्स मीटर ब्रिज. व्हॉट इज मीन बाय विस्टोन्स मीटर ब्रिज. विस्टोन्स मीटर ब्रिज काय असतं. ओके, एकच नाव चेंज झालं, कुठलं, मीटर. मग शेवटी ते विस्टोन्स ब्रिजेस आहे. ओके, त्याचंच प्रिन्सिपल इकडे यूज करू शकतो. तिथला जो फॉर्म्युला R1 upon R2 इज इक्वल्स टू R3 upon R4 तोही फॉर्म्युला आपल्याला इकडेच यूज करायचा आहे. फक्त वर्ड चेंज झाला, कुठला, मीटर ब्रिज. का बरं, कारण की इथं आपण काय घेतो, अ वायर, अ लॉंग नाही, अ थिन, लक्षात ठेवा, अँड युनिफॉर्म, अ थिन युनिफॉर्म वायर, अ थिन युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ, a thin uniform wire of length is equals to असतं 1 मीटर. म्हणजे आपण असा वायर घेतो, ओके, असा वायर घेतो की ज्याची लेंथ किती आहे सांगा, 1 मीटर, आणि एकदम थिन वायर असतो, बारीक, आणि एकदम युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असतो. लक्षात ठेवा. म्हणजे मीटर ब्रिज आणि विस्टोन्स ब्रिजमध्ये हाच डिफरन्स आहे. तिकडे वायरचा काही संबंध नाही, इथं एक्स्ट्रा एलिमेंट कोणाला सांगा, वायर. ओके, आणि या वायरमुळे त्या वायरची लेंथ असते 1 मीटर. 1 मीटरलाच आपण म्हणू शकतो बाळांनो 100 सेंटीमीटर. किती, 100 सेंटीमीटर. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ मीटर ब्रिज. मग त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, स्ट्रक्चरमध्ये जर का बघितलं तर तुम्ही ओके त्याचं हे सांगू शकता. ओके, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ, लक्ष द्या, इट वर्क्स, हा जो विस्टोन्स मीटर ब्रिज असते, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ विस्टोन्स नेटवर्क किंवा विस्टोन्स ब्रिज. विस्टोन्स मीटर ब्रिज इज ऑलवेज वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ विस्टोन्स ब्रिज. ओके, म्हणजे मीटर ब्रिजमध्ये आपल्याला विस्टोन्स ब्रिजचंच प्रिन्सिपल यूज करायचं आहे. शेवटी तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, R1 upon R2 इज इक्वल्स टू R3 upon R4. पण त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. कसं स्ट्रक्चर चेंज होतं, तर बाळांनो लक्षात ठेवा. ओके, त्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये काय येत असतं, हां, कन्स्ट्रक्शनमध्ये काय येतं, तर बाळांनो सगळ्यात पहिले कन्स्ट्रक्शनमध्ये एक वुडन कार्डबोर्ड असतो, एक मोठा कार्डबोर्ड, लाकडाची फळी समजायची, मोठी प्लॅटफॉर्म एक. ओके, त्याच्यावर लक्षात ठेवा कॉपर स्ट्रिप्स असतात. समजा या कॉपर स्ट्रिप्स आहेत, वेगवेगळ्या कॉपर स्ट्रिप्स आहेत. दिस इज द फर्स्ट कॉपर स्ट्रिप, ही पहिली कॉपर स्ट्रिप आहे. नंतर ही दुसरी कॉपर स्ट्रिप आहे. 2 कॉपर स्ट्रिप्समध्ये गॅप असतात बाळांनो. फर्स्ट कॉपर स्ट्रिप, सेकंड कॉपर स्ट्रिप, आणि ही थर्ड कॉपर स्ट्रिप असते. ओके, थर्ड कॉपर स्ट्रिप. ओके, so guys, this is called as C1, this is called as C2,
Okay, second copper strip, and this is called as C3. अच्छा, third copper strip है. So Wheatstone's meter bridge consists of a wooden cardboard on which the 3 copper strips are fixed. Okay, and there is a gap between the 3 copper strips. Okay, एक लेफ्ट गॅप असते आणि एक राईट गॅप असते. ओके, आता ही जी लेफ्ट गॅप असते बाळांनो, ही लेफ्ट हँड साईडची जी गॅप ठेवली C1 आणि C3 मध्ये, त्यात एक अननोन रेजिस्टन्स टाकतात X दॅट यू हॅव टू फाइंड. ओके, विस्टोन्स ब्रिजमध्ये आपण तेच केलं, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. 4 रेजिस्टन्सपैकी 3 रेजिस्टन्स दिले जातील आणि चौथा काढायचा असतो. ओके, इथे आपल्याला अननोन रेजिस्टन्स काढायचा आहे आणि आपल्याला ज्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची आहे तो रेजिस्टन्स लेफ्ट गॅपमध्ये ठेवायचा. ओके, एक्स. त्यानंतर राईट गॅपमध्ये म्हणजे C3 आणि C2 मध्ये सुद्धा एक रेजिस्टन्स ठेवायचा दॅट इज अ नोन रेजिस्टन्स, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, मग ते रेजिस्टन्स कसे असतात तर तुमच्या कॉलेजेसमध्ये किंवा प्रॅक्टिकल जेव्हा घेतात तेव्हा एक रेजिस्टन्स बॉक्स असतो बाळांनो. या रेजिस्टन्स बॉक्समध्ये खूप सारे रेजिस्टन्सेस असतात, तर मग त्यातला कुठला एखादा ठेवायचा जो आपल्याला ठेवताना माहीत असतो. 50 ओमचा आहे, 20 ओमचा आहे, 25 ओमचा आहे, 40 ओमचा आहे. सो इथे लिहितात आर म्हणजे काय असतं सांगा, रेजिस्टन्स. आर लिहितात किंवा आरबी लिहितात रेजिस्टन्स बॉक्स, पण तिथं नॉन रेजिस्टन्स पाहिजे असतो आणि आपल्याला एक अननोन रेजिस्टन्स फाइंड करायचा असतो, तो असतो लेफ्ट गॅपमध्ये. ठीक आहे. ओके, त्यानंतर बाळांनो लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे याचा. ओके, देर इज अ वायर ऑफ लेंथ 1 मीटर. म्हणजे याचा अर्थ ह्या ज्या कॉपर स्ट्रिप C1 आणि C2 आहे आणि C1 आणि C2 आहे, या C1 आणि C2 मध्ये एक वायर लावला जातो ज्याची लेंथ स्ट्रेट लाईन वाटते करते की इन्क्लाइन झाली. हां, आता सांगा मला, वाटते का स्ट्रेट? खाली की थोडी? हां, बरोबर आहे. हां, ओके. आता लक्षात ठेवा हा पॉईंट ए आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. हा पॉईंट ए आहे बाळांनो आणि हा पॉईंट सी आहे. AC दोन AC वायर आहे. आता लक्षात ठेवा कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही सगळ्यात पहिले फर्स्ट पॉईंट सांगू शकता. Wheatstone's meter bridge consists of a wooden cardboard on which the 3 copper strips are fixed such that there are 2 gaps. One is a left gap and second one is a right gap. करेक्ट आहे. नोट्समध्ये सगळं दिलेलं आहे. सेकंड तुम्ही सांगू शकता इन द लेफ्ट गॅप देर इज अ अननोन रेजिस्टन्स अँड इन द राईट गॅप देर इज अ नॉन रेजिस्टन्स फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स इज टू बी गिवन. रेजिस्टन्स बॉक्समधला कुठला तरी नॉन रेजिस्टन्स असतो. ओके, त्यानंतर थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस फिगर और पार्ट ऑफ दिस एक्सपेरिमेंट इज द वायर AC. सो लेंथ ऑफ द वायर AC, लक्षात ठेवा लेंथ ऑफ द वायर AC इज इक्वल्स टू किती असतं 1 मीटर अँड दॅट वायर इज थिन अँड युनिफॉर्म वायर. कुठला वायर आहे? थिन अँड युनिफॉर्म वायर. लक्षात ठेवा दॅट वायर इज अ थिन वायर अँड ॲज वेल एज दिस इज अ युनिफॉर्म वायर. एकदम बारीक वायर आहे आणि एकदम युनिफॉर्म आहे, नॉन युनिफॉर्म नाही आहे. ओके, तर बऱ्याच गोष्टी आज शिकायच्या आहे. जर का वायर नॉन युनिफॉर्म घेतला तर काय काय प्रॉब्लेम झाले असते. ठीक आहे. सो दिस इज द थिन अँड युनिफॉर्म वायर आणि त्यानंतर वी आर गोइंग टू कंप्लीट द सर्किट. आपण सर्किट कंप्लीट करतो. आता आपण सर्किट कसं कंप्लीट करतो बाळांनो, तर कंप्लीट सर्किट कंप्लीट करण्यासाठी इथं सुद्धा आहे बा, इथं वायर ACला आपण अ बॅटरी ऑफ EMF E, ओके, प्लग की K, लक्षात ठेवा रेव्हस्टॅट RH, ओके, या सगळ्या गोष्टी लावतो. हां, लक्ष द्या. ओके, a battery of EMF E plus minus plus minus plus minus a battery of EMF E. Here there is a plug key K. Okay, and it is the rheostat. Rheostat is RH is attached. What is RH? RH is a rheostat called as a variable resistance. Kudla resistance? Variable. What does it mean? Its value always vary according to the situation. Situation नुसार rheostat ची व्हॅल्यू नेहमी चेंज होते. कशासाठी? टू लिमिट द करंट इन द सर्किट. सर्किटमधला करंट काय करण्यासाठी? लिमिट. कसं आपण नेहमी सांगतो करंटचा आणि रेजिस्टन्सचा पटत नाही. करेक्ट आहे. करंटचा आणि रेजिस्टन्सचा पटत नाही. जर का सर्किटचा एक्सपेरिमेंट सुरू असताना ॲक्सिडेंटल एरर झाली, यू नो ॲक्सिडेंटल एरर, अचानक सर्किटमधला करंट वाढला तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं. मग अचानक सर्किटमधला करंट वाढला तर रेव्हस्टॅट काय करतो माहिती आहे का? समजा फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो, मला करंट पाहिजे फॉर एक्झाम्पल 5 एम्पियर आणि अचानक ॲक्सिडेंटल एरर आली, सर्किटमधनं 10 एम्पियरचा करंट आला. मग जर का 10 एम्पियरचा करंट आला तर हे पहिले रेव्हस्टॅटला समजतात. रेव्हस्टॅट काय करतो? स्वतःची व्हॅल्यू अजून वाढतो. मग रेव्हस्टॅटनी स्वतःची व्हॅल्यू वाढवली, समजा रेव्हस्टॅटनी एक स्वतःची व्हॅल्यू वाढली तर सांगा सर्किटमधला करंट कमी झाला. कारण की सर्किटमध्ये मला गरज कितीची आहे? 5ची. करंट किती येत आहे? 10. म्हणजे करंट वाढवायचं आहे की कमी करायचं आहे? कमी करायचं. करंट तेव्हाच कमी होईल जेव्हा रेव्हस्टॅट स्वतःची व्हॅल्यू वाढेल, कारण की तो रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स आणि करंटचं कधी पटत नाही. ओके, समजा फॉर एक्झाम्पल सर्किटमध्ये मला 5ची गरज आहे आणि एखाद्या वेळेस लाईन डीम झाली, यू नो लाईट डीम होणे. लाईट डीम होणे म्हणजे याचा अर्थ समजा 2.5 एम्पियरचा करंट जात आहे. करेक्ट आहे. तो करंटचा काही दिसत नसतो बाळांनो. करेक्ट आहे. मग आता मला हे सांगा, मला जर का लक्षातच नाही आलं तर मी 5 वर एक्सपेरिमेंट करायला पाहिजे, तर मी कशावर एक्सपेरिमेंट करेल? 2.5 वर करेल, तर 100% माझ्या एरर येणार आहे.
करेक्ट आहे की नाही? मग रेव्हस्टॅट काय करतो अशा केसमध्ये? मला गरज कितीची आहे? 5ची. सर्किटमधनं करंट किती येत आहे? 2.5, म्हणजे गरजेपेक्षा कमी येत आहे. तर रेव्हस्टॅट काय करतो माहिती आहे का? स्वतःची व्हॅल्यू अजून कमी करतो. कारण की रेव्हस्टॅट म्हणजे व्हेरिएबल रेझिस्टन्स, रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी झाली आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी झाली तर म्हणजे करंट, म्हणजे मला जात किती होता? 2.5, गरज कितीची आहे? 5ची. तर रेव्हस्टॅट करंट वाढून देतो. म्हणजे थोडक्यात रेव्हस्टॅट काय करतो तर सर्किटमधल्या करंटला फिक्स ठेवतो. गरज कितीची आहे? 5ची. गरजेपेक्षा जास्त करंट गेला तर तो कमी करतो आणि गरजेपेक्षा कमी करंट आला तर तो, म्हणजे याचा अर्थ व्हॉट इज द पर्पज ऑफ रेव्हस्टॅट? रेव्हस्टॅट इज अ व्हेरिएबल रेझिस्टन्स विच चेंजेस इट्स व्हॅल्यू ऑटोमॅटिकली. ते काय आपल्याला इंटिमेशन देत नाही, त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली चेंज होते. कशासाठी? टू लिमिट द करंट इन द सर्किट. सर्किटमधला करंट काय करण्यासाठी? लिमिट, कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी. लक्षात ठेवा, कारण करंट ही अशी एनर्जी याची डोळ्यांनी दिसत नाही, आपल्याला समजणारच नाही. आपण येण्यासारखे चुकीच्या याच्यावरच एक्सप्लेन करत बसू. पण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये बाळांनो रेव्हस्टॅट लावला असतो. आपल्या घरी जेवढे आपण इलेक्ट्रॉनिकचे इक्विपमेंट आणतो, ओके, AC घ्या, रेफ्रिजरेटर्स घ्या, फॅन घ्या, कुठले TV घ्या, जे काय इलेक्ट्रॉनिकचे डिव्हाइस आहे या सगळ्यांमध्ये कोण लावला असतो? रेव्हस्टॅट. कारण AC काय असतं? हा AC चालत आहे, यामुळे या AC एका फिक्स व्हॅल्यू ऑफ करंटसाठी सेटल झाला आहे. तो AC काय म्हणतो? मला जर का माझी लाईफ स्ट्रॉंग करायची असेल, म्हणजे मला जर का माझी लाईफ जास्त वेळ चालवायची असेल तर मला एक कॉन्स्टंट करंट द्या. तुम्ही करंट नेहमी कमी जास्त देऊ नका. जर का नेहमी करंट तुम्ही कमी जास्त केला, म्हणजे मला आलेलं इनपुट जर का कमी जास्त आलं तर त्याची लाईफ कमी होते, लवकर तो उडेल एखादा पार्ट त्याचा. करेक्ट आहे? आपल्या बॉडीचं तसं असते. आपण जे इनपुट्स घेतो ते कमी जास्त नाही, एक संतुलित आहार पाहिजे असतो. बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे खूप चांगलं खाल्लं पाहिजे असं काही नसते, वेळेवर खाल्लं पाहिजे. जर तुमच्या बॉडीला माहीत पाहिजे काय की सकाळी 8 वाजता माझ्या बॉडीत नाश्ता येतच आहे, ओके, 12 नंतर एक लंच येतच आहे, संध्याकाळी 7 वाजता डिनर होतच आहे, ओके, तुम्ही खा काही, पण ॲटलिस्ट बॉडीला हे माहीत पाहिजे की त्या टाईमला ते येत आहे, म्हणजे बॉडी तसं बरोबर काम करणं सुरू करून टाकेल डायजेशनचं. पण आपलं तसं असते काय? नाही. एका दिवशी 2-2 वाजेपर्यंत जेवत नाही, एका दिवशी सकाळी 7 वाजताच खाऊन घेतो सगळं. म्हणजे खाताना वाटत नाही रे, पण शेवटी जे डायजेशन बॉडी जी आतमधली आहे तिला समजत नाही ना. तिला इंटिमेशन देतो का अर्ध्या तास आधी, तू तयार राहा बरं का डायजेशनसाठी. आता बकाबक येणार आहे, आता आज नॉनव्हेज केला घरी. हां, म्हणजे काय अनबॅलन्स डाएट म्हणतात त्याला. काय म्हणतात? अनबॅलन्स. म्हणजे बॉडीला या गोष्टी समजत नाही, त्यामुळे मग बॉडीचा डायजेशनवर प्रॉब्लेम होतो. करेक्ट आहे? आता आपलं वय एवढं असते 40पर्यंत काहीच होत नाही आपल्याला, पण 40 नंतर हे प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतात. ते प्रत्येक बॉडीचं आहे. मग याच्यावर ताण पडतो हार्टवर. करेक्ट आहे? आणि लेस ताण पडला की ट्यू 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 टा चालता लोक उडून राहिलेत आजकाल. आणि असं काही लिमिटच नाही राहिले की 60 वर्षाचे कोणी जातात. 15 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक घेऊन राहिले, 20 वर्षाच्या पोरांना हार्ट अटॅक घेऊन राहिलेत. का बरं? अनबॅलन्स डाएट. एक तर खातो बकवास आपण, ओके, पण त्यातही ते टाईमवर खात नाही. म्हणजे बॉडीला नेमकं समजत नाही झालं कधी करायचं आहे काम, कधी करायचं. तसंच याचं असते. हा काय म्हणतो? माझी लाईफ चांगली आहे, मी 10 वर्ष जास्त काम करेल, पण केव्हा? मला दिलेलं इनपुट्स तुम्ही प्रॉपर द्या. मला जो करंट देत आहे तो काही कमी जास्त देऊ नका. पण करंट आपल्या हातात आहे का? नाही. मग त्यासाठी काय केलं जाते? सर्किटमध्ये रेव्हस्टॅट लावतात. या रेव्हस्टॅटचं म्हणणं काय? या रेव्हस्टॅट काय करतो हा की तिकडनं करंट कमी जरी आला तरी मी वाढून देतो, जास्त जरी आला तरी मी कमी करून देतो. का बरं? कारण की रेव्हस्टॅट स्वतःची व्हॅल्यू काय करतो? चेंज करतो. इट इज ऑटोमॅटिक व्हेरिएबल रेझिस्टन्स. आणि हे या व्हीटस्टोन ब्रिजचा आणि याचा काही संबंध नाही आहे. रेव्हस्टॅट हा प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये असतोच. करेक्ट आहे की नाही? व्हीटस्टोन ब्रिजमध्ये तो असलाच पाहिजे असं काही, त्याचा काही संबंध नाही. पण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये तो असलाच पाहिजे, म्हणजे ॲक्सिडेंटल एरर होणार नाही. म्हणजे ॲक्सिडेंटल एरर म्हणजे सडन चेंज इन करंट, सडन चेंज इन व्होल्टेज मुळे ज्या एरर होतात त्या एरर होणार नाही. सो दॅट इज द पर्पज ऑफ रेव्हस्टॅट. सो गाइज, द बॅटरी ऑफ EMF प्लग के रेव्हस्टॅट आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस द वायर AC. द वायर AC ऑफ लेंथ 1 मीटर. वायर AC ची लेंथ किती आहे सांगा? 1 आहे की 1 मीटर आहे? 1 मीटर. आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट बघा आपण काय करतो आहोत, लक्ष द्या बाळांनो, इकडे बघा. ओके, सो तिसरं सांगू शकता 14 पॉईंट काय? अ बॅटरी ऑफ EMF, ओके गाइज, प्लग के अँड रेव्हस्टॅट RH आर कनेक्टेड इन सिरीज, ओके, अक्रॉस द वायर AC. त्यानंतर लक्षात ठेवा हा A पॉईंट, हा C पॉईंट आहे. बाळांनो इथं पॉईंट घेतो मी B. लक्षात ठेवा कुठला पॉईंट? B. मी लक्षात ठेवा कारण लिहिताना मी लिहिलं इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज. व्हीटस्टोन्स ब्रिजवर हा वर्क होते. तर व्हीटस्टोन्स ब्रिजमध्ये A B C D हे 4 पॉईंट मला ठेवावंच लागणार आहे. तुम्हाला ठेवणार आहे A B C आणि D. आता काय करायचं? B पॉईंटला इथे एक गॅलोनोमीटर लावायचा. काय लावायचं सांगा? गॅलोनोमीटर. आणि गॅलोनोमीटरला एक वायर काढायचा आणि त्या वायरला एक जॉकी असते बाळांनो. काय असते? जॉकी. सो दिस इज कॉल्ड ए जॉकी. जॉकी काय असते माहिती आहे? एक्सपेरिमेंट झालेत कॉलेजमध्ये? नाही. एक टॅप असते, अशी असा पेनसारखं असते जॉकी. म्हणजे ती जॉकी काय करायचं? वायरवर टच करत राहायची. हा जो वायर AC आहे ना, या वायर ACवर टच करत राहायची. A पासून सुरू करायचं C पर्यंत. दिस इज जॉकी. सो J इज कॉल्ड एज जॉकी. ओके, सो दिस इज जॉकी. आता JOCK
वाय, JOCKY, दोन जॉकी असतात. एक असते JOCKY आणि एक असते JOCKEY. ती जॉकी जी असते ना JOCKY असते आणि ही जॉकी कुठली असते JOCKEY. ती जॉकी असते ए अंदर की बात है, लक्षात ठेवा. ही जॉकी बाहर की बात है. हा, ही जॉकी सायन्स मधली आहे, ती जॉकी वेगळी आहे. तरी आय एम कन्फ्युज इन द स्पेलिंग. ओके, लक्षात ठेवा. एकदा जॉकीचं स्पेलिंग बघ काय दिलंय. जी नाही आहे, जे आहे. हां, JOCKEY, करेक्ट आहे. ही जॉकी वेगळी आहे आणि ती तुम्हाला जी वाटते ना ती जॉकी ही असते JOCKY. हां, तर ते जॉकीमध्ये बघाल थोडं. हां, समजलं. पण प्रोनाऊन्सिएशन इज जॉकी. ओके, जॉकी म्हणजे काय असं बाळांनो, एक टॅप असते, पेन असतं, लक्षात ठेवा. आणि ते कंडक्टर असतो आणि तो टच करत जायचा. आता इकडे लक्ष द्या. ए बस बस बस. ओके, लक्ष द्या. हां, वेगवेगळे ब्रँड असतात. ओके, ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे. आता काय करायचं, जॉकी घ्यायची. आता एक्सपेरिमेंट सुरू कसा करायचा बाळांनो. कन्स्ट्रक्शन झालं, बस बस. ओके, वर्किंग कसं करायचं. वर्किंग मध्ये काय, हां, वर्किंग मध्ये सगळ्यात पहिले क्लोज द की. ओके, वन्स यू क्लोज द की, व्हॉट हॅपन, करंट विल स्टार्ट टू फ्लो. करंट इज एनर्जी विच ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके, सो करंट ही एनर्जी निघाली, आला रे, आला रे. हे बाय करंट, हे शेवटी कॉपरच्या कॉईल आहे. कॉपर म्हणजे काय, कंडक्टर आहे. वायर AC सुद्धा आहे, म्हणजे इकडने करंट जाणार आहे, तिकडने करंट जाणार आहे, इकडे सगळीकडे करंट जातो. या वायर BD मधने करंट जातो, लक्षात ठेवा. ओके, आता जेव्हा हा वायर BD तुम्ही टच करता, याला हा B आणि इथं टच कराल तेव्हा सर्किट क्लोज होते आणि करंट जातो. आता काय करायचं. ओके, हा D पॉईंट म्हणजे इथला हा जॉकीचा पॉईंट जेव्हा वायरला टच करता तेव्हा हे सर्किट क्लोज होते आणि सर्किट क्लोज झाल्यामुळे सर्किटमधून काय फ्लो होतो सांगा, करंट फ्लो होतो. मग आता करंट फ्लो झाला तर गॅल्व्हनोमीटरची निडल काय दाखवते, डिफ्लेक्शन. गॅल्व्हनोमीटरची निडल डिफ्लेक्शन दाखवते. म्हणजे बघा, जसा तो हा जॉकी पकडली, ही जॉकी टच केली म्हणजे सर्किट क्लोज झालं. हे बघा, जॉकी हवेत पकडली ना तर सर्किट क्लोज होत नाही बरं का. जॉकी हवेत पकडली ना तर सर्किट क्लोज होत नाही, या वायरमधनं करंट जात नाही. गॅल्व्हनोमीटर सांगते गॅल्व्हनोमीटरची निडल डिफ्लेक्ट होणार नाही. पण जेव्हा तुम्ही जॉकी टच करता वायर ACला तेव्हा सर्किट क्लोज होतं आणि सर्किटमधनं करंट फ्लो होतो. सर्किटमधनं करंट फ्लो झाला कसं काय समजतं, कारण की गॅल्व्हनोमीटरची निडल काय होते सांगा, डिफ्लेक्ट होते. मग आता ही वायर टच करायची, उचलायची, टच करायची, उचलायची, टच करायची, उचलायची. सर्किट क्लोज, सर्किट ओपन, सर्किट क्लोज, सर्किट ओपन. सर्किट क्लोज झाल्यानंतर सर्किटमधनं काय फ्लो होतो, करंट. आणि ओपन झाल्यावर करंट फ्लो होत नाही. असं करता करता या वायर ADवर, या वायर ACवर असा एक पॉईंट येतो. आय डोंट नो कुठे येतो, असा एक पॉईंट येतो. ओके, लेट्स कन्सिडर पॉईंट D. लेट्स कन्सिडर पॉईंट D, की तो पॉईंट असा असतो की जॉकी टच करून सुद्धा सर्किट क्लोज होऊन सुद्धा, जॉकी टच केली म्हणजे सर्किट क्लोज होऊन सुद्धा गॅल्व्हनोमीटर कुठल्याही प्रकारचे डिफ्लेक्शन दाखवत नाही. एकच पॉईंट असतो तो वायर ACवर. ओके, हा पॉईंट सोडला तर बाकी कुठे जॉकी टच करा सर्किट क्लोज झालं. सर्किटमधनं काय फ्लो होतो, करंट. म्हणजे वायर BD मधनं करंट फ्लो होतो आणि जॉकी काय दाखवते, जॉकी नाही गॅल्व्हनोमीटर काय दाखवतो, डिफ्लेक्शन. हा या वायर ACवरचा असा एक पॉईंट आहे D, की ज्या पॉईंटला जॉकी टच केली सर्किट क्लोज झालं. सर्किट क्लोज होऊन सुद्धा गॅल्व्हनोमीटर कुठल्याही प्रकारचे डिफ्लेक्शन दाखवत नाही. गॅल्व्हनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवले नाही म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू गॅल्व्हनोमीटर किती झालं सांगा, 0. आणि गॅल्व्हनोमीटरमधला करंट 0 झाला म्हणजे तुमचं सर्किट काय झालं सांगा, बॅलन्स्ड. काय झालं, बॅलन्स. आता तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो ज्याचा आन्सर तुम्हालाच भेटेल पाहिजे, की सर ठीक आहे जॉकी तुम्ही वर उचलली, मग समजू शकतो B पॉईंट आणि D पॉईंट टच नाही केलाय तर सर्किट ओपन आहे, सर्किटमधनं करंट फ्लो होणार नाही. तुम्ही असं सांगताय सर आता या वायरवर असा एक पॉईंट आहे की ज्याला जॉकी काय केली, टच केली, टच केल्यानंतर सर्किट ओपन झालं की क्लोज झालं, तर सर्किटमधनं काय फ्लो व्हायला पाहिजे. मी सांगितलं ना, वायर ACवर जर का 100 पॉईंट असेल तर त्या 100 पैकी 99 पॉईंटला करंट फ्लो होईल टच केल्यानंतर, कारण की सर्किट क्लोज होते. पण एक पॉईंट असा येतो की ज्या पॉईंटला टच करून सुद्धा सर्किट क्लोज होऊन सुद्धा करंट फ्लो होत नाही. आणि तोच पॉईंट आपल्याला शोधायचा असतो. अँड दॅट पॉईंट इज कॉल्ड एज नल पॉईंट. काय म्हणतो सांगा, नल पॉईंट. नल पॉईंट करेक्ट आहे. सर असं का झालं असेल सांगा बरं, काय झालं असेल. ओके, की बाबा पॉईंट जॉकी टच करून सुद्धा करंट फ्लो झाला नाही, असं का बरं झालं असेल सांगा. लावा डोकं लावा, काल शिकवलंय मी. हे बा, ओपन असेल, जॉकी वर असेल, टच नाही केलं तर सर्किट ओपन आहे, मी मान्य करतो. पण जॉकी टच करून का बरं, असा एकच पॉईंट आहे की ज्या पॉईंटला टच केलं की गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही, म्हणजे खरंच करंट जात नाही त्यातनं, म्हणूनच तो डिफ्लेक्शन दाखवत नाही. का बरं सांगा, काय झालं असेल. B पॉईंटचं आणि D पॉईंटचं पोटेन्शियल काय झालं असेल, सेम. म्हणजे हे दोन पॉईंट काय झाले असतील, पोटेन्शियल की इक्वी पोटेन्शियल. आणि इक्वी पोटेन्शियल असेल तर पोटेन्शियल डिफरन्स काय असतं. म्हणजे तुम्हाला समजा आहे का, मी ती डायग्राम आणि ही डायग्राम सेमच आहे बरं का. ओके, फक्त नावं चेंज झाले कारण की कन्स्ट्रक्शन चेंज झालं आहे, पण फंक्शन एकच आहे.
आर गेटिंग? मग तोच तुम्हाला पॉईंट शोधायचा आहे. दॅट पॉईंट इज कॉल्ड एज नल पॉईंट अँड दॅट मेथड इज कॉल्ड एज नल डिफ्लेक्शन मेथड. काय म्हणतात सांगा? नल डिफ्लेक्शन मेथड. थांबा रे. दॅट मेथड इज कॉल्ड एज नल डिफ्लेक्शन मेथड. लक्ष द्या. दॅट मेथड इज कॉल्ड एज नल डिफ्लेक्शन मेथड. आता नल पॉईंट भेटला. आता नल पॉईंट नंतरचे कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचे आहे. पुढचं लक्ष द्या. पुढचे 5 मिनिटं ज्या मुलाच्या लक्षात आलं त्याचे पुढचे 3 दिवस खूप इझी झाले. ओके, लक्ष द्या बाळांनो. एकदा नल पॉईंट भेटला. आता नल पॉईंट भेटल्यानंतर पुढे काय करायचं? इकडे लक्ष द्या. कन्स्ट्रक्शन झालं, वर्किंग झालं, हा एक्सपेरिमेंट संपला. आता कॅल्क्युलेशनच्या मागे लागा. आता कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? लक्ष द्या सगळ्यांनी. काय करायचं? हा एडी पॉईंट भेटला. मग आता मला हे सांगा, याची लेंथ मेजर करायची. कशी लेंथ मेजर करायची? इथून लेंथ मेजर करायची. ए टू डी लेंथ मेजर करायची. एलएक्स. सर एलएक्स का बरं? कारण की लेफ्ट हँड साईडला कुठला रेजिस्टन्स आहे? नोन की अननोन? अननोन एक्स आहे. मग त्या साईडची लेंथ म्हणजे एलएक्स. ओके. आणि इथं डी पासून सी पर्यंत मेजर करायचं. ही घ्यायची एलआर. काय घ्यायची सांगा? एलआर. का बरं? कारण की राईट हँड साईडला कोण आहे सांगा? राईट हँड साईडला कोण आहे? ओके. सो वायर एसी किती सेंटीमीटरचा आहे? 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. लेफ्ट हँड साईडपासून एलएक्स आणि इकडे एलआर. करेक्ट आहे? डी पॉईंट हा नल पॉईंट आहे. नल पॉईंट असा पॉईंट की ज्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट काय असतो? 0. ओके. मग कॅल्क्युलेशन सुरू झाले. कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं? प्लीज लक्ष द्या बाळांनो. पुढचे 2-3 मिनिट लक्षात ठेवा. लेंथ ऑफ वायर एसी इज इक्वल्स टू असतं एलएक्स अँड लेंथ ऑफ वायर डीसी इज इक्वल्स टू असतं बाळांनो एलआर. लेंथ ऑफ वायर एडी इज इक्वल्स टू असतं एलएक्स. लेंथ ऑफ वायर एडी इज इक्वल्स टू एलएक्स कारण की लेफ्ट हँड साईडला आहे. लेंथ ऑफ वायर डीसी इज इक्वल्स टू किती असतं? एलआर. आता इकडे लक्ष द्या मी काय लिहित आहे. मी इथं लिहित आहे सिग्मा. किसकिमा? सिग्मा. व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज अ रेझिस्टन्स. काय बोललो मी सांगा? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. पर युनिट काय असतं? लेंथ. व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज नॉट अ रेझिस्टन्स. इट इज द रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. सिग्मा काय आहे? तर सिग्मा हा रेझिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. सिग्मा काय आहे? तर सिग्मा हा रेझिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. पर युनिट म्हणजे डिवाइड बाय लेंथ. इज दॅट क्लिअर? यस. आता आपण शिकलोय बाळांनो, कुठलाही वायर असू द्या, प्रत्येक वायरला काय असतो सांगा? रेझिस्टन्स असतो. आता मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ वायर एडी? व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ वायर एडी? वायर एडीचा रेझिस्टन्स काय? व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ वायर एडी? मी जर म्हटलं व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ वायर एडी, वायर एडीचा रेझिस्टन्स काय? बोला. वायर एडीचा रेझिस्टन्स काय सांगा? एडीचा रेझिस्टन्स काय? वायर एडीचा रेझिस्टन्स काय? एलएक्स कोण आहे? वायर एडीचा रेझिस्टन्स आहे की लेंथ आहे? सिग्मा कोण आहे? रेझिस्टन्स आहे की रेझिस्टन्स पर युनिट लेंथ आहे? मग मला काय वाटते, मी जर का सिग्मा लिहिला, काय लिहिला? सिग्मा. काय लिहिला? सिग्मा. मला काय करायचं आहे? रेझिस्टन्स. कुणाचा करायचा रेझिस्टन्स? वायर एडीचा. काय रेझिस्टन्स? मी लिहिला सिग्मा. सिग्मा म्हणजे काय? रेझिस्टन्स आहे की रेझिस्टन्स पर युनिट लेंथ आहे? बोला ना. मग मला हे सांगा, मी जर का असं लिहिलं रेझिस्टन्स काय असतो, तर मी लिहितो रेझिस्टन्स पर युनिट लेंथ इंटू काय असतं बाळांनो? लेंथ. रेझिस्टन्स पर युनिट लेंथ इंटू लेंथ. सांगा. लेंथ 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 लेंथ. काय राहिलं? काय राहिलं? मला कळायचं काय होता? बोला. चला वाचा. काय लिहिलं? हा काय राहील? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे कोण? सिग्मा इंटू लेंथ. ज्याचा रेझिस्टन्स काढायचा आहे त्याची लेंथ किती सांगा? एल की एलएक्स? एलएक्स. सो दिस इज द फॉर्म्युला यूज टू फाइंड रेझिस्टन्स. सो रेझिस्टन्स ऑफ वायर एडी काय असतं? म्हणजे रेझिस्टन्स पर युनिट लेंथ इंटू लेंथ. लेंथ लेंथ कॅन्सल. काय राहिलं? रेझिस्टन्स. मग फक्त ते सिग्माच्या फॉर्ममध्ये रेझिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे सिग्मा इंटू किती असतं? एलएक्स. बस एवढं समजलं, जिंकले तुम्ही. हे समजलं का सगळ्यांना? सिग्मा इंटू एलएक्स रेझिस्टन्स कसं काय झाला? सिग्मा म्हणजे कोण? रेझिस्टन्स की रेझिस्टन्स पर युनिट लेंथ? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ इंटू लेंथ. लेंथ लेंथ कॅन्सल. काय राहिलं? रेझिस्टन्स. हां आता पुढे. व्हॉट इज द रेझिस्टन्स? व्हॉट इज द रेझिस्टन्स? बोला. व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ वायर ए? व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ वायर डीसी? वायर डीसीचा रेझिस्टन्स काय? व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ वायर डीसी? सांगा. वायर डीसीचा रेझिस्टन्स काय? आता डोकं नका लावू, डायरेक्ट सांगा. हां सिग्मा इंटू किती असतं? एलआर. सिग्मा इंटू लेंथ ऑफ दॅट वायर ज्याचा रेझिस्टन्स काढायचा आहे. सिग्मा इंटू लेंथ ऑफ दॅट वायर ज्याचा रेझिस्टन्स काढायचा आहे. हे समजलं सगळ्यांना? जिंकले तुम्ही. प्रत्येक डेरिव्हेशनमध्ये पुढचे 3 दिवस हेच चालणार आहे. सांगा. पहिले लेंथ काढली, नंतर सिग्मा लिहिला. रेझिस्टन्स कसा काढायचा? सिग्मा इंटू एलएक्स. ज्या वायरचा आहे तो त्याची लेंथ आहे आणि सिग्मा इंटू एलआर. से येस? येस. अरे ओके नाही? येस. सांगा. सध्या सध्या तुमचं 20 मीटर ब्रिज काय अनबॅलन्स आहे की बॅलन्स आहे? बॅलन्स. बॅलन्स म्हणजे काय असतं? करंट फ्लो इंटू गॅल्व्हनोमीटर किती असतो? 0. आणि चला बॅलन्स असेल तर काय असतं आपला फॉर्म्युला? बोला. हां इथे लिहू शकता काय? ॲज युअर ब्रिज. ओके मीटर ब्रिज म्हणा. काय म्हणा? मीटर ब्रिज.
ॲज युअर मीटर ब्रिज इज बॅलन्स. लक्षात ठेवा, मीटर ब्रिज जर का बॅलन्स्ड असेल तर बाळांनो फॉर्म्युला काय, R1/R2. बोला R1/R2 R3/R4. शिकलो आपण. सांगा R1 म्हणजे काय असतं. R1 म्हणजे R of AB, R of BC, R of AD, R of DC. कालच अभ्यास करायला लावलो तुम्ही. R1 हा नेहमी AB च्या अक्रॉसचा असतो, पाठ करा. R2 हा नेहमी BC च्या अक्रॉस असतो, R3 हा नेहमी आणि R4. चला लगे मुन्ना भाई. R of AB, R of AB, R of AB, AB च्या अक्रॉसचा. हा कोण आहे A, हा कोण आहे B. सांगा A आणि B च्या अक्रॉस कोण आहे रेजिस्टन्स, X. कोण आहे BC च्या अक्रॉस, हे बा B, C. सांगा कोण आहे R. सो R of AB, AB च्या अक्रॉस आहे X, BC च्या अक्रॉस आहे R. सांगा रेजिस्टन्स ऑफ AD, रेजिस्टन्स ऑफ AD, हे बा AD च्या अक्रॉसचा रेजिस्टन्स काय, हे बा रेजिस्टन्स ऑफ वायर AD किती आहे, सिग्मा की सिग्मा LX. आणि जरा DC च्या अक्रॉस काय, सिग्मा की सिग्मा LR, सिग्मा LR. सो रेजिस्टन्स अक्रॉस AD सिग्मा इंटू LX आणि इथे काय सिग्मा इंटू किती असतं LR. सिग्मा सिग्मा कॅन्सल. सो X अपॉन R इज इक्वल्स टू किती असतं LX अपॉन किती असतं सांगा LR. This is called as resistance. And if you want to find the value of unknown resistance X, so divide मधला R multiplied मध्ये घेऊन जायचा and you will get LX upon किती असतं LR. This is the way how to find value of unknown resistance. This is the way how to find the value of unknown resistance by using a Wheatstone's meter bridge. कुठला एक्सपेरिमेंट आहे सांगा, Wheatstone's meter bridge. खतम. काही प्रॉब्लेम नाही. इट ऑलवेज वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ विस्टोन्स ब्रिज. 90% सेम आहे, फक्त कन्स्ट्रक्शन आणि एक्सपेरिमेंट चेंज झाले. इज दॅट क्लिअर. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा वायर कुठला आहे सांगा, वायर AC. झाला ओके. अरे ओके नाही, येस. आता त्यानंतर नेक्स्ट सिमिलर एक्झाम्पल, सिमिलर एक्सपेरिमेंट आहे. व्हॉट इज मीन बाय केल्विन्स मेथड. केल्विन्स मेथड, आवाज नको आहे मला. केल्विन्स मेथड, व्हॉट इज केल्विन्स मेथड. केल्विन्स मेथड इज, केल्विन नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी ही मेथड दिली आहे. Okay, Kelvin's method is a method which is used to find, Kelvin's method is a method which is used to find, okay, लक्षात ठेवा, value of resistance, value of resistance of galvanometer, बापरे बाप. दॅट इज म्हणजे मला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, G. कोणाची, कोणाचा रेजिस्टन्स काढायचा आहे, गॅल्व्हनोमीटरचा. कोणाचा, गॅल्व्हनोमीटरचा. तर काय करायचं केल्विन्स मेथडमध्ये, विस्टोन्स ब्रिज सारखीच एक्सपेरिमेंट असते पण थोडा चेंज केला जातो. ओके सेम. बाळांनो तुम्हाला जर का विचारलं तर त्याचं कन्स्ट्रक्शन काय असतं, कन्स्ट्रक्शन काय 99% सेम आहे, थोडा एक चेंज होतो, लक्ष द्या बरोबर. कन्स्ट्रक्शनमध्ये काय करायचं, देर इज अ वुडन कार्डबोर्डवर 3 कॉपर स्ट्रिप्स असतात ज्यात 2 गॅप असतात, लेफ्ट गॅप आणि राईट गॅप. लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स असतो आणि राईट गॅपमध्ये नॉन रेजिस्टन्स असतो. चला एक वुडन कार्डबोर्ड आहे असं समजा. ओके तुमच्या कॉलेजेसमध्ये एक्सपेरिमेंट होतील तेव्हा लक्षात येतीलच तुम्हाला. ओके हां बाळांनो लक्षात ठेवा, ही कॉपर स्ट्रीप फर्स्ट, कॉपर स्ट्रीप सेकंड, कॉपर स्ट्रीप कुठली आहे सांगा, थर्ड. हो आहे. हां ए बाळांनो मला हे सांगा, ही कॉपर स्ट्रीप कुठली आहे C1, ही कॉपर स्ट्रीप कुठली आहे सांगा C2 आणि ही कॉपर स्ट्रीप कुठली आहे सांगा C3. से येस. चला ओके मला हे सांगा, देर इज अ लेफ्ट गॅपमध्ये एक अननोन रेजिस्टन्स ठेवला. बापरे बाप, थांबा. अननोन रेजिस्टन्स कुठला असतो X. पण आपण मीटर ब्रिज शिकताय की केल्विन्स मेथड, आणि केल्विन्स मेथडमध्ये काय करायचं आहे बोला, व्हॉट इज द पर्पज ऑफ केल्विन्स मेथड, टू फाइंड कम ऑन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. म्हणजे माझ्यासाठी आता रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर अननोन झाला ना, त्याची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे काय करायचं, तो लेफ्ट गॅपमध्ये ठेवायचा. विस्टोन्स मीटर ब्रिजमध्ये कोण ठेवला लेफ्ट गॅपमध्ये सांगा, G ठेवला की X ठेवला. मग हां तसं नसते, लेफ्ट गॅपमध्ये तोच ठेवायचा जो नोन असतो की अननोन असतो. तिथे X काढायचा होता अननोन, इथं अननोन कोण आहे माझ्यासाठी, गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स, मग त्याला ठेवा. करेक्ट आहे. ओके राईट गॅपमध्ये काय ठेवायचं सांगा बोला, राईट गॅपमध्ये काय ठेवायचं बोला, राईट गॅपमध्ये एक नॉन रेजिस्टन्स ठेवायचा जो आपल्याला माहिती असते, विच इज टेकन फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. करेक्ट आहे. मग बाळांनो इथं वायर AC असतो. येस सेम. शी वायर, शी इथं कोण असतं सांगा A. ओके नंतर इथं काय असतं, बॅटरी प्लस मायनस ओहो प्लग की के हा आणि इथं असतं रेव्हस्टॅट. करेक्ट आहे. रेव्हस्टॅट लावला, EMF प्लग की के रेव्हस्टॅट आर कनेक्टेड इन सिरीज. सेम. आता एक राहिलं. ओके एक राहिलं, काय राहिलं सांगा, वायर BD दाखवा. हां आता मला हे सांगा. ओके तिथं काय केलं होतं विस्टन्स मीटर ब्रिजमध्ये, इथं कोण होता X होता आणि इथं कोण होता, गॅल्व्हनोमीटर होता B आणि इथं गॅल्व्हनोमीटर होता. आता इकडलाच गॅल्व्हनोमीटर उचलून तिकडे ठेवला, तर इथं काय ठेवाल, इथं काहीच नका ठेवू, जॉकी अशीच ठेवा. ओके जॉकी पहिले हवेतच ठेवायची. हां
जॉकी हवेतच ठेवली, जॉकी टच नका करू. 2 गॅलनमीटर नसतात लावत, लक्षात ठेवा. इथं पहिले काय होता, अननोन रेझिस्टन्स एक्स आणि इथं जी होता आहे ना, इकडला जी उचलून तिकडे ठेवला, इथं काहीच नाही, फक्त वायर आहे असा. झालं, जॉकी पहिले टच करायची का नाही. हे झालं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये एक्सपेरिमेंट सुरू करायचा आहे. एक्सपेरिमेंट सुरू करायच्या आधी पहिले एक भान ठेवा, जॉकी टच आहे का वायर एसीला, सांगा टच आहे का, बोला ना. आता एक्सपेरिमेंट लक्ष द्या, टच आहे का नाही. म्हणजे पहिले काय करायचं आहे, पहिलं आपल्याला रिडिंग घ्यायचं आहे जेव्हा जॉकी टच नसताना. तर मी काय करणार आता, लक्ष द्या. जॉकी टच नाही म्हणजे वायर, हे सर्किट सांगा क्लोज आहे की ओपन आहे, ओपन. म्हणजे आलेला करंट इकडे जाणार नाही, असं जाईल, इकडे जाणार नाही. का बरं, कारण हे टच आहे. जर का जॉकी टच केली तर आलेला करंट थोडा इकडे आणि थोडा खाली, कारण सर्किट क्लोज झाला. सर्किट काय झालं, क्लोज. सध्या सर्किट क्लोज आहे की ओपन आहे, ओपन. म्हणजे हा वायर जरी असून याच्यात करंट जाणार नाही. ओके, मग आता काय करायचं, वायर टच करायचं नाही, जॉकी टच करायची नाही वायर एसीला. आता काय करायचं, हां चला एक्सपेरिमेंट सुरू करा. करायचं सुरू हां, क्लोज द की के म्हणजे बटन सुरू केलं. हां, करंट विल स्टार्ट टू फ्लो, करंट विल स्टार्ट टू, करंट इज एनर्जी विच फ्लो फ्रॉम निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आला रे आला रे आला रे, आहा 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 आहा, करंट फ्लो झाला सुरू, एक्सपेरिमेंट सुरू झाला. आता मूर्खांनो मला हे सांगा, करंट सुरू झाला, ओ हो याच्यातनं करंट गेला, हा कोण आहे, गॅलनोमीटर. गॅलनोमीटरमधनं करंट गेला तर गॅलनोमीटर निडल डिप्लेट होते. डिप्लेट होते म्हणजे समजते, डिप्लेक्शन जर का 30 डिग्री असेल, जास्त करंट गेला तर 40 डिग्री असं डिप्लेक्शन. मग काय करायचं, सगळ्यात पहिले जॉकी टच नाही आहे तर लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन नंतर वर्किंग सुरू असताना पहिली तर गोष्ट लक्षात ठेवायची काय, जॉकी टच नसली पाहिजे. जॉकी टच नसताना की क्लोज करायची, सर्किटमधनं करंट फ्लो करायचा. सर्किटमधनं करंट फ्लो झाला तर गॅलनोमीटरमधनं करंट जातो. गॅलनोमीटरमधनं करंट झाला तर गॅलनोमीटर काय देते, डिफ्लेक्शन देते. काय देते, डिफ्लेक्शन. ते डिफ्लेक्शन मार्क करायचे. डिफ्लेक्शन म्हणजे अँगल असते. निडल अशी ना 20 डिग्री 30 डिग्री 30 डिग्री 40 डिग्री अँगलच्या फॉर्ममध्ये देते, कितीने डिफ्लेक्ट झाला अमाऊंट ऑफ करंटवरनं. ठीक आहे, ओके. सो लक्ष द्या, बघा, मार्क द डिफ्लेक्शन. लक्षात ठेवा, मार्क डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर, galvanometer. Mark the deflection of galvanometer, okay, when jockey not touch किंवा बिफोर टच. करेक्ट आहे, जॉकी टच व्हायच्या आधी, जॉकी टच केलेली नाही आहे, गॅलनोमीटरमधनं करंट गेला, त्याचे डिफ्लेक्शन मार्क करा. काहीतरी त्यांनी अँगल सांगितलं, दॅट इज थिटा. काहीतरी सांगितलं, घ्या मनात एखादी व्हॅल्यू, घ्या मनात एखादी व्हॅल्यू अँगलची 30 डिग्री. मग मनात घेणं सांगतं कशाला, हां लक्षात द्या 30 चालेल. आता काय करायचं लक्षात ठेवा, जॉकी पकडायची हातात, सर कोणाची, सायन्सची. ओके, लक्षात ठेवा, हां जॉकी हातात पकडायची. ओके, फिजिक्समधली जॉकी हातात पकडायची आणि ती फिजिक्समधली जॉकी टच करत आणायची. काय करत आणायची, टच. कुठून टच करत आणायची, मधातच पकडायची का, कुठून नाही, ए पासनं टॅप 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 करणे. हा, बरेच लोक म्हणतात कॉलेजवाले जॉकी स्लाईड करायची त्याच्यावर, वायरचं घासायची नाही. वायर एसीवर जर का जॉकी नेहमी घासली तर त्यांच्या दोघांमध्ये होते फ्रिक्शन. आणि वायर एसीबद्दल आपणच बोललो, कुठला वायर आहे, थिन वायर आहे, थिन एकदम बारीक वायर आहे. नेहमी फ्रिक्शन झाल्यावर वायर तुटू शकतो. सो जॉकी यू डोंट हॅव टू स्लाइड द जॉकी, यू हॅव टू टॅप द जॉकी. टॅप म्हणजे ठेवणे उचलणे, ठेवणे उचलणे. ए लक्ष द्या, सर जॉकी टच केल्याने काय होणार, चला ए जॉकी इकडे ये, तू टच करून बघ आता काय होते. हां हे बा, हे जॉकी टच केली, समजा इथं टच झाली. आता मला हे सांगा, जॉकी इथं टच झाली तर सर्किट ओपन झालं की क्लोज झालं, क्लोज. म्हणजे हा वायरचा रोल आला. आता पूर्वी करंट असा जात होता, आता करंट तसा गेला की डिवाइड झाला. मग डिवाइड झाल्यानंतर गॅल्व्हनोमीटरमधलं डिफ्लेक्शन सेम राहील की चेंज होईल. पहिले जास्त करंटसाठी होतं, आता जास्त करंटसाठी राहील की कमी करंटसाठी राहील, कमी करंट. तर आता हां इनी मनातल्या मनात व्हॅल्यू किती सांगितली होती, 30. करेक्ट आहे. आता जॉकी टच केल्यानंतर गॅल्व्हनोमीटर कधी 10 दाखवतो, टॅप करा, उचला, डबल दुसरीकडे ठेवा, इथं ठेवली जॉकी, 20 दाखवतो, जॉकी टच करा, उघडा कुठेतरी ठेवा. ओके, 12.5 दाखवतो डिफ्लेक्शन, कोण, गॅल्व्हनोमीटर. असं करत करत तुम्ही अख्ख्या पॉईंटवर जर का 100 पॉईंट असेल तर 99 पॉईंटला गॅल्व्हनोमीटर फार विचित्र डिफ्लेक्शन दाखवतो. पण त्या वायर एसीवर असा एक पॉईंट येणार आहे, असा एक पॉईंट येणार आहे,
असा एक पॉइंट येणार आहे, असा एक पॉइंट येणार आहे, तो आपल्याला शोधावा लागणार आहे. असा एक पॉइंट, आणि कसा टॅप करत करत त्याच्याकडे बघ, टॅप कर त्याच्याकडे बघ, टॅप कर त्याच्याकडे बघ, असा करत करत असा एक पॉइंट येणार आहे की ज्या पॉइंटला ज्या गॅल्व्हनोमीटर shows the deflection which were shown when the jockey सांगा जॉकी काय टच केली होती की टच केली नव्हती? टच केली नव्हती. म्हणजे डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर बिफोर टचिंग द जॉकी अँड डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर आफ्टर टचिंग द जॉकी शुड बी सेम. करेक्ट आहे. आता मला हे सांगा, पहिले जॉकी टच केली होती की नव्हती? बोला ना. नव्हती. किती डिफ्लेक्शन आलं होतं? बोल ना. 0. किती आलं होतं रे? 30 आलं होतं. मग जॉकी टच करायला लागलो, तो 30 दाखवत होता, विचित्र दाखवत होता. पण या वायरवर असा एक पॉइंट येईल की ज्या पॉइंटला जॉकी टच केल्यानंतर किती डिफ्लेक्शन येईल सांगा? 30. तोच पॉइंट बघायचा आहे. म्हणजे डिफ्लेक्शन बिफोर टचिंग द जॉकी अँड आफ्टर टचिंग द जॉकी सेम असले पाहिजे. हा पॉइंट सोडला तर बाकी कुठल्या पॉइंटला जॉकी टच करा तो 30 दाखवतच नाही. तर हा असा पॉइंट आहे की ज्या पॉइंटला याने किती दाखवले? तेवढेच दाखवले होते जेवढे जॉकी टच केली नव्हती. म्हणजे जॉकी बिफोर टचिंग द वायर अँड आफ्टर टचिंग द वायर डिफ्लेक्शन काय असले पाहिजे? सेम. तो पॉइंट आपल्यासाठी मार्क करायचा आहे. ओके. आता मला हे सांगा बरं, असं काय झालं असेल या पॉइंटने, असं काय घोडं मारलं ओके की तो टच त्या पॉइंटला जॉकी टच जरी केली तरी गॅल्व्हनोमीटरचे डिफ्लेक्शन टच न करता आणि टच करून सेम आले? सेम आहे सर. जेव्हा वायर ओपन होता तेव्हा त्या वायरमधनं गेलाच नाही कोण, आणि आता टच केल्यावर एक करंट जात नाही. का बरं? कारण बी आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल काय असेल? म्हणजे वायर टच जेव्हा नव्हता केला तेव्हा तर या बीडीमधनं करंट जातच नव्हता, आणि आता टच करूनच जात नाही. म्हणजे सेमच कंडिशन झाली. कारण टच केला आणि करंट जर गेला तर गॅल्व्हनोमीटर पहिल्यासारखे डिफ्लेक्शन दाखवणार नाही. करेक्ट आहे. म्हणजे हा डी पॉइंट असा पॉइंट आहे की ज्या पॉइंटला गॅल्व्हनोमीटरचे डिफ्लेक्शन आफ्टर टचिंग अँड बिफोर टचिंग सेम होती की डिफरंट होते? सेम. म्हणून या पॉइंटला नल पॉइंट नाही म्हणत, लक्षात ठेवा. दिस पॉइंट इज कॉल्ड एज इक्वल पॉइंट, इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट. कुठला पॉइंट म्हणतात सांगा? इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट. अँड दॅट मेथड इज कॉल्ड एज काय म्हणतात सांगा? इक्वल डिफ्लेक्शन मेथड. कुठली मेथड म्हणतात? इक्वल डिफ्लेक्शन मेथड. कुठली मेथड आहे सांगा? इक्वल डिफ्लेक्शन मेथड. ती कुठली मेथड आहे? इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे की नल डिफ्लेक्शन मेथड आहे? नल डिफ्लेक्शन म्हणजे समजतं का? नल पॉइंट म्हणजे समजतं द पॉइंट वेअर नो करंट फ्लोइंग इन द वायर बीडी. इथं द पॉइंट वेअर द गॅल्व्हनोमीटर शोज द सेम डिफ्लेक्शन विच वेअर शोन वेन द जॉकी वॉज नॉट टच. जेव्हा जॉकी टच नव्हती तेव्हाचे डिफ्लेक्शन आणि जॉकी टच केल्या नंतरचे डिफ्लेक्शन काय सांगा? सेम आहे. त्यामुळे याला म्हणतात इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट अँड दॅट मेथड इज कॉल्ड ॲज इक्वल डिफ्लेक्शन मेथड. तुमचा एक्सपेरिमेंट संपला. आता लागा मागे कोणाच्या? कॅल्क्युलेशनच्या. आणि कॅल्क्युलेशन आता मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. चला बाळांनो, लक्ष द्या. सगळ्यात पहिले वायर एडीची लेंथ मेजर करा. सांगा वायर एडी या साईडला कोण आहे? म्हणजे अननोन रेझिस्टन्सच्या साईडला कोण आहे सांगा? जी आहे. जर का या साईडला जी असेल तर इकडल्या साईडला लेंथ ऑफ जी राहील, आणि या साईडला नोन रेझिस्टन्स आहे तर इकडल्या साईडला एल आर राहील. लक्ष द्या, त्या साईडला आर आहे. आता मला हे सांगा लेंथ ऑफ एडी सांगा. लेंथ ऑफ एडी किती आहे सांगा? एल की एल जी घ्या किंवा एल ऑफ जी घ्या. आणि लेंथ ऑफ काय? डीसी. लेंथ ऑफ डीसी काय असं सांगा? एल की एल आर. लक्ष द्या, इथे लिहू शकता लेट नेहमीचं भानगड. सिग्मा कुठली? बोला सिग्मा काय? व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज अ काय? रेझिस्टन्स. बोला रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. रेझिस्टन्स पर युनिट लेंथ ही झाली सिग्मा. सिग्मा कोण आहे? रेझिस्टन्स की रेझिस्टन्स पर युनिट लेंथ? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. नंतर आता रेझिस्टन्स ऑफ वायर एडी सांगा. रेझिस्टन्स ऑफ वायर एडी काय असेल? वायर एडीचा रेझिस्टन्स काय असेल? बोला सांगा. आता शिकवलाय. डोकंच नाही लावायचं. सिग्माच्या फॉर्म मध्ये सिग्मा इंटू एल जी. सिग्मा इंटू काय लिहाल सांगा? एल की एल जी. अबे सिग्मा इंटू एल जी. ओके. आता मला हे सांगा रेझिस्टन्स ऑफ वायर डीसी सांगा. वायर डीसीचा रेझिस्टन्स
सिग्मा की सिग्मा इंटू एल आर, सिग्मा इंटू एल आर, आणि शेवटी विस्टोन्स ब्रिज चालतेच. हां कुठलं R1 अपॉन R2 R3 अपॉन R4. माझ्या हे पाठ असलं पाहिजे. R1 म्हणजे काय, R ऑफ AB, हां R ऑफ BC, R ऑफ AD आणि R ऑफ CD. चला R ऑफ AB, R ऑफ AB A टू B, हे बा R ऑफ AB कोण आहे G, R ऑफ BC कोण आहे R, हां इथं कोण आहे ओके G, इथं कोण आहे R. सिग्मा की सिग्मा LG, सिग्मा LG ओके, आणि सिग्मा की सिग्मा एल आर, सिग्मा एल आर, सिग्मा सिग्मा. सो G डिवाइड बाय R इज इक्वल्स किती असतं, LG डिवाइड बाय काय असतं एल आर. ओके सो G ची व्हॅल्यू किती असतं, G इज इक्वल्स टू R इन ब्रॅकेट किती असतं LG डिवाइडेड बाय काय असतं एल आर. येस खतम. अँड G इज कॉल्ड ॲज ओके अननोन रेजिस्टन्स. काय अननोन रेजिस्टन्स. अननोन रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर तुम्हाला फाईंड करायचं आहे. सेम आहे सगळं, फक्त ती नल डिफ्लेक्शन मेथड आणि ही इक्वल डिफ्लेक्शन. तिथं असा पॉईंट बघायचा आहे की जिथून गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट झिरो असतो, आणि इथं असा बघायचा आहे पॉईंट की ज्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटर शोज द सेम डिफ्लेक्शन बिफोर टचिंग द जॉकी अँड आफ्टर टचिंग द जॉकी. त्यामुळे याला म्हणतात इक्वल डिफ्लेक्शन मेथड, त्याला म्हणतात नल डिफ्लेक्शन मेथड. या दोन मेथड आपण शिकल्या. ठीक आहे, आता यात आपण डिटेलमध्ये स्टडी करू थोडी. ओके की एक्सप्लेन करताना काय काय चुका होऊ शकतात, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ एरर. चला काढा नोट्स, काढा सगळ्यांनी. ओके मला एक नोट्स बघू द्या. मला एक नोट्स बघू दे. पेज नंबर काय सगळ्यांनी, नोट्स मध्ये पेज नंबर 6 दिलाय. नोट्स मध्ये पेज नंबर 6 दिलाय बघा. तेव्हा तुम्हाला तो बॉक्स दिलाय, बॉक्स दिसताय का, तो बॉक्स खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्या बॉक्स मधलं सगळं दिलंच पाहिजे, एकदा वाचून घ्या. काय दिलाय, लेंथ ऑफ वायर एडी इज इक्वल्स किती आहे एल के एल एक्स. हे बघा रे, लेंथ ऑफ वायर एडी इज इक्वल्स टू एल एक्स. लेंथ ऑफ वायर डीसी इज इक्वल्स किती असतं एल के एल आर. सिग्मा इज द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर एसी. रेजिस्टन्स ऑफ वायर एडी इज इक्वल्स किती असतं सिग्मा एल एक्स. रेजिस्टन्स ऑफ वायर डीसी इज इक्वल्स टू सिग्मा एल आर. से येस. डायरेक्ट हे बाय हे लिहून घ्या रे, हे लिहून घ्या. तिथे डायरेक्ट हा फॉर्म्युला दिलाय कुठला, हे बघा एक्स अपॉन आर. तुम्ही एक काम करा, पहिले लिहून घ्या बाजूला. हां या बॉक्सच्या खाली इथं बाजूला लिहून घ्या R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. लवकर फास्ट, पेज नंबर 6 वर. रुमाल आणि पेन्सिल आणि स्केल काही सुधरत नाही. लवकर, हां लवकर लिहिलाय. हां चला हे लिहून घ्या. आर ए बी अपॉन आर ए सी, आर बी सी इज इक्वल्स टू आर ए डी अपॉन आर डी सी. किती वाजले रे, 23 ना टाईम आहे ना, नाही किती वाजले, हां पॉज कर थोडं. आता बाळांनो काही खूप डिटेल माहिती मी तुम्हाला नोट्समध्ये टाकलेली आहे, गरज नाही आहे, पण तुम्ही सगळे हुशारात म्हणून टाकतो. हां हे बघा पेज नंबर 7 काढा. NCERTच्या गोष्टी टाकल्या आहेत मी, काही वाचून घेऊ इथंच आपण. हां लक्ष द्या. हां बाळांनो काय दिलं आहे, विस्टोन्स ब्रिज और स्लाइडिंग ब्रिज म्हणतात त्याला. ठीक आहे, आता ॲक्च्युअली स्लाइडिंग ब्रिज का बरं म्हणतात, बेसिकली वायर हा स्लाइड करायचा असतो की टॅप करायचा असतो. टॅप. महाराष्ट्र बोर्डमध्ये स्लाइड करा आणि NCERTमध्ये टॅप करायचं. टॅप करणं करेक्ट असते. स्लाइड का बरं करायचं नाही, कारण की फ्रिक्शनमुळे वायर तुटू शकतो. ओके तो उचलून ठेवायचा. टॅप करणे म्हणजे उचलून ठेवायचा आणि स्लाइड करणे म्हणजे जॉकी घासायची. ओके लक्षात ठेवा. हां ओके कशा वायरला घासायची, वायर ABACला घासायचं. सर्वांचा फर्स्ट पॉईंट काय दिला आहे सगळ्यांनी. हां द ब्रिज इज नोन ॲज विस्टोन्स मीटर ब्रिज. वाय इज कॉल्ड ॲज मीटर ब्रिज. वाचा. An electrical device in which the potential is applied across the resistance of the wire of uniform cross sectional area and length is 1 meter. अंडरलाइन करा, 1 meter लेंथ आहे म्हणून याला मीटर ब्रिज म्हणतात. झालं. या वायर एसी बद्दल माहिती दिली आहे, सांगा. लेंथ ऑफ द वायर इज 1 meter, so it is called as meter bridge. Meter bridge is based on Wheatstone's bridge, that is modification of Wheatstone's bridge. काल आपण काय शिकलो होतो, काल मीटर ब्रिज शिकलो होतो की Wheatstone's bridge शिकलो होतो. त्या Wheatstone's bridgeचं मॉडिफिकेशन म्हणजे आज शिकलोय Wheatstone's meter bridge. ओके आता बघा बाळांनो, वायर यूज इन अ मीटर ब्रिज इज एंट्रन्स वाल्यांनी लक्षात ठेवा. या मीटर ब्रिज मध्ये ही जी वायर यूज करतो हे मूर्खांनो, हे बाकीचं रिकामं काहीच कामाचं नाही आहे. एसी बद्दल बोलले आहे सगळे. एसी वायर कशाची बनलेली असते बोला, मॅग्नियम. ओके नंतर काय कॉन्स्टंट, ते कॉन्स्टंट झालं.
कॉन्स्टंट नसते, ते कॉन्स्टंट असतं. लिहा CONSTANTANT, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट 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 का मटेरियल असतं का? कॉन्स्टंट मटेरियल असतं. मॅग्नियम कॉन्स्टंट हॅव्हिंग अ हाय रेझिस्टिव्हिटी, म्हणजे असं मटेरियल पाहिजे ज्याची रेझिस्टिव्हिटी हाय आहे अँड लो व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स. ओके, स्टार करा हा पॉईंट. एंट्रन्स वाल्यांना विचारतील वायर एसी कशाचा बनलेला असला पाहिजे. वायर एसी कशाचा बनला पाहिजे? असा वायर असला पाहिजे की ज्याचा रेझिस्टन्स जास्त आहे आणि अल्फा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स कमी आहे. सर अल्फा काय असतो? 11वीत असतो. मीटर ब्रिज इज यूज. सांगा मीटर ब्रिज कशासाठी यूज केला जातो? पहिलं बोला. टू डिटरमाइन द अननोन रेझिस्टन्स, जो राईट गॅप मध्ये असतो की लेफ्ट गॅप मध्ये असतो? लेफ्ट गॅप. टू व्हेरीफाय द लॉज ऑफ रेझिस्टन्स इन सिरीज अँड पॅरलल, रेझिस्टन्स सिरीज मध्ये आहे की पॅरलल मध्ये आहे हे आपण जज करू शकतो. टू कम्पेअर द स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ द मटेरियल, स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टिव्हिटी, लिहा ब्रॅकेट मध्ये. रेझिस्टिव्हिटी म्हणजे रो. कुठे आहे गो? स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टिव्हिटी. छोनू छोनू तिसरा पॉईंट आहे तिथं लिही, कुठे नको लिहू. आणि रहो नाही, रो तसं नसते. ते रोचा सिम्बॉल डेन्सिटी. डेन्सिटी रेझिस्टिव्हिटी लिहा पुढे. रेझिस्टिव्हिटी. हां नेक्स्ट. ओढू नका. नंतर फॉर्म्युला बघा काय. एक्स इज इक्वल्स टू किती असतं? LX अपॉन LR इज इक्वल्स टू R. शिकलाय का फॉर्म्युला? येस. सांगा LX प्लस LR इज इक्वल्स टू किती असतं? 1 की 1 मीटर? 1 मीटर. इकडे बघा. हा LX आणि हा LR. सांगा LX प्लस LR. बोला. अबे नाही, ही केल्विन्स मेथड आहे. ठीक आहे, पण वायर सेमच असतो. इथं बघा. हां हे बघा, हा LX प्लस किती आहे सांगा? LR इज इक्वल्स टू 1 मीटर. म्हणजेच किती असतं? 100 सेंटीमीटर आहे. येस. शिफ्टिंग इन अ नल पॉईंट. नल पॉईंट शिफ्ट केला तर काय होईल किंवा कसा शिफ्ट करायचा? आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बाळांनो सगळ्यांनी लक्ष द्या, थोडं बुद्धीची गरज आहे. ओके, MCQ सॉल्व्ह करताना त्रास होणार नाही. इकडे बघा. हां आवाज नको आहे मला. आता महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतो मी. बाळांनो, मी जेव्हा तुमचं 11th स्टँडर्डचं करंट इलेक्ट्रिसिटी शिकवलं होतं, मी जेव्हा तुमचं 11th स्टँडर्डचं करंट इलेक्ट्रिसिटी शिकवलं होतं, म्हणजे आत्ता एक दिवस घेतलं, तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलं होतं. आता हे सगळी डायग्राम विसरा तुम्ही, मी सांगतो तिकडे लक्ष द्या. बाळांनो, ओके, या सगळ्या डायग्राममध्ये लेफ्ट साईडला एक अननोन रेझिस्टन्स घेतो, राईट साईडला एक नोन रेझिस्टन्स घेतो. इथं वायर एसी असतो. थांबा थांबा, तेवढंच काळा जे महत्त्वाचं आहे. नंतर लक्ष द्या, इथं टर्मिनल बी असतो, लक्षात ठेवा. ओके, आणि इथं कुठेतरी नल पॉईंट, इथं गॅल्व्हनोमीटर असतो, लक्षात ठेवा. ओके, इथं कुठेतरी नल पॉईंट तो डी. करेक्ट आहे? करेक्ट आहे. मग आता मला हे सांगा. ओके, या वायर एसीचा याला म्हणतात बाळांनो लेफ्ट एंड. लक्ष द्या बरं का, खूप डेंजर क्वेश्चन पडतात. लेफ्ट एंड. आणि याला म्हणतात राईट एंड. एक असतं लेफ्ट एंड आणि एक असतं राईट एंड. आणि हा असतो नल पॉईंट. कुठला पॉईंट? नल पॉईंट. आता नल पॉईंट आला कुठेतरी. ओके, 100 सेंटीमीटरचा वायर आहे, तिथं नल पॉईंट कुठे यायला पाहिजे माहिती आहे का? नल पॉईंट हा बरोबर 50लाच यायला पाहिजे असतो. म्हणजे इकडनं 50 आणि तिकडनं 50. पण कुठलं 100% कधीच ॲक्युरसी नसते, लक्षात ठेवा. ओके, तर बाळांनो इथं नल पॉईंट आला. ओके, मग या साईडची लेंथ मेजर केली LX आणि या साईडची लेंथ मेजर केली LR. सर असं का? कारण की लेफ्ट हँड साईडला एक्स आहे म्हणून LX, राईट हँड साईडला R आहे. सर मग त्या रेझिस्टन्स आणि लेंथचा काय संबंध असतो? अरे आपण 11वी शिकलो आहे. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? लेंथ. जर का लेंथ वाढली तर रेझिस्टन्स वाढतो, किंवा जर का रेझिस्टन्स वाढली तर लेंथ वाढेल. जर का या दोन रेझिस्टन्समध्ये X व्हॅल्यू जास्त आहे तर त्या साईडची लेंथ जास्त राहील. कुठल्या साईडची लेंथ जास्त राहील? Xची. ओके, समजा ओके बाळांनो, हा 10 सेंटीमीटर आहे, 10 ओहमचा आहे आणि हा 5 ओहमचा आहे. तो ऑब्व्हियसली LXची व्हॅल्यू जास्त असणार आहे यापेक्षा. म्हणजे 100 मध्ये लक्षात ठेवा, हा 70 असेल आणि हा 30च असेल. वाईस वर्सा. समजा इकडला 10 आहे, इकडला 5 आहे, तर इकडून ही किती राहील? 70 आणि इकडून किती राहील? 30. त्यामुळे ज्याचा रेझिस्टन्स मोठा त्या साईडची लेंथ सुद्धा मोठी असते. सो रेझिस्टन्स आणि लेंथचा दूर संबंध नाही असं नाही, खूप चांगला संबंध आहे. ओके ओके, आता इकडे लक्ष द्या. हां लक्ष द्या. आता बाळांनो, मला असं वाटलं की एक्सपेरिमेंट केला आणि मी नल पॉईंट इथं आला. मला या नल पॉईंटला शिफ्ट करायचं आहे. काय करायचं आहे? शिफ्ट. मला हे सांगा, आता तुम्ही सांगायचं मला जर काय नल पॉईंटला राईट साईडला शिफ्ट करायचं आहे इकडे, म्हणजे ही लेंथ कमी होणार की वाढणार? बोला ना. मग ही लेंथ वाढण्यासाठी या साईडचा रेझिस्टन्स कमी झाला पाहिजे की वाढला पाहिजे? आणि वाढण्यासाठी काय करावं लागेल सांगा? तो रेझिस्टन्स वाढावा लागेल. एक तर त्याला कोणतरी कशात लावतात? पॅरललमध्ये लावता की सिरीजमध्ये लावता?
सिरीजमध्ये लावा. हा शेवटी एक 5 ओमचा आहे आणि त्याला एक 5 ओमचा अजून सिरीजमध्ये लावा. तर सिरीजमध्ये डायरेक्ट दोघांची काय होती ॲडिशन. अरे ओके नाही. येस. आता याला करा किंवा याला करा. चला चला फर्स्ट आपण असं म्हणू. समजा आता हे सध्या आलेला आहे नल पॉईंट. चला आता मला हे सांगा, समजा तुमचा जो रेझिस्टन्स आहे आर, तुमचा जो रेझिस्टन्स आर समजा हा 10 ओमचा आहे. ओके, याला मी चेंजेस करू शकतो ॲक्च्युली कारण की अनोन आहे. आता या 10 ओमच्या रेझिस्टन्समध्ये एखादा अजून आर डॅश सिरीजमध्ये लावला, एखादा अजून आर डॅश सिरीजमध्ये लावला, म्हणजे 10 ओम मध्ये अजून एखादा सिरीजमध्ये लावला, म्हणजे राईट हँड साईडचा रेझिस्टन्स कमी झाला की वाढला. बोला बोला. अबे बैताडिओ, याला एक कोणता सिरीजमध्ये लावला तर इकडला रेझिस्टन्स कमी झाला की वाढला. जर का इकडला रेझिस्टन्स वाढला तर इकडल्या साईडची लेंथ, म्हणजे नल पॉईंट इकडे शिफ्ट झाला की इकडे शिफ्ट झाला, इकडे. म्हणजे नल पॉईंट शिफ्ट टुवर्ड्स राईट की टुवर्ड्स लेफ्ट, टुवर्ड्स लेफ्ट. करेक्ट आहे. बघा नल पॉईंट शिफ्ट, नल पॉईंट शिफ्ट शिफ्ट सांगा कुठं, टुवर्ड्स लेफ्ट. ओके. दुसरं लक्ष द्या, सपोज आर एक 10 ओमचा होताच, त्याला एखादा रेझिस्टन्स आर डॅश कशात लावला, पॅरलल मध्ये लावला. कशात? मग सांगा बरं, याला जर का एखादा रेझिस्टन्स पॅरलल मध्ये लावला तर पॅरलल मध्ये लावल्याने इकडली व्हॅल्यू वाढली की कमी झाली? सांगा. कमी झाली. जर का राईट हँड साईडचा रेझिस्टन्स कमी झाला तर राईट हँड साईडची लेंथ सुद्धा वाढेल की कमी होईल? सांगा. कमी होईल. म्हणजे इकडली लेंथ कमी होईल. सांगा नल पॉईंट कुठे शिफ्ट होते, टुवर्ड्स राईट की टुवर्ड्स लेफ्ट? टुवर्ड्स राईट. नल पॉईंट शिफ्ट टुवर्ड्स राईट. हे क्वेश्चन्स एंट्रन्सला विचारतात. हां, लक्षात ठेवा. सर राईट हँड अननोनला काही नका करू, त्याचे नावच अननोन आहे. इकडे नोनमध्ये चेंजेस करू शकतो. जर सपोज तिसरं मी ओके या रेझिस्टन्सचं टेम्परेचर वाढवलं, काय वाढवलं तुम्हाला माहिती आहे? टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टन्स सुद्धा वाढतो, कारण की कंडक्टरमध्ये आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी असतो. जर का मी टेम्परेचर वाढवलं तर रेझिस्टन्स वाढतो, आणि जर रेझिस्टन्स वाढला तर लेंथ वाढते, लेंथ वाढली तर नल पॉईंट कुठे शिफ्ट होते? सांगा. कुठं? टुवर्ड्स राईट की टुवर्ड्स लेफ्ट? टुवर्ड्स लेफ्ट. ओके. जर आणि जे काय एक्सप्लेन करता मी इकडेच करता, इकडे नाही करता. जर का टेम्परेचर कमी झालं तर रेझिस्टन्स कमी होतो, आणि रेझिस्टन्स कमी झाला तर लेंथ सुद्धा या साईडची कमी होते, म्हणजे नल पॉईंट कुठे शिफ्ट होतो? इकडे की इकडे? टुवर्ड्स राईट. टुवर्ड्स लेफ्ट की टुवर्ड्स राईट? टुवर्ड्स राईट नल पॉईंट शिफ्ट. इज दॅट क्लिअर? येस. करेक्ट आहे की नाही? याला म्हणतात शिफ्टिंग ऑफ नल पॉईंट. काय? शिफ्टिंग ऑफ नल पॉईंट. नल पॉईंट शिफ्ट करण्याचे काय काय चान्सेस आहे? एक तर तुम्ही याला एखादा सिरीजमध्ये लावा, नाही तर त्याला एखादा पॅरलमध्ये लावा, नाही तर त्याचं टेम्परेचर वाढवा, नाही त्याचं टेम्परेचर कमी करा. या चारपैकी काही केलं तरी 100% तुमचा नल पॉईंट सेम राहतो की शिफ्ट होतो? सांगा. शिफ्ट होतो. ते तुम्हाला शिफ्टिंग ऑफ नल पॉईंटमध्ये दिलं आहे तुम्हाला. ठीक आहे, लक्ष द्या. ओके. इफ द रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द रेझिस्टन्स इन राईट गॅप, देन द बॅलन्सिंग लेंथ डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट अँड हे जॉकी मूव्स टुवर्ड्स लेफ्ट. हे बघा, जॉकी मूव्स टुवर्ड्स लेफ्ट सांगितलं आहे. ओके, हे काय वाचायची गरज नाही, तुम्हाला समजलं आहे सगळं. एरर्स इन द मीटर ब्रिज. मीटर ब्रिजमध्ये काय काय एरर येऊ शकतात? सांगा. मीटर ब्रिजचा एक्सप्लेन करत असताना काय काय चुका होऊ शकतात? वाचा पहिली एरर काय? वाचा. हां वाचा. इफ द वायर इज नॉट युनिफॉर्म देन द रेझिस्टन्स विल नॉट बी proportional to its length, so there will be error in the value of unknown resistance x. लक्ष द्या, तुम्हाला हा वायर जो एसी घ्यायचा आहे, मी कुणाबद्दल बोलताय? अख्ख्या मीटर ब्रिज बद्दल बोलताय की फक्त वायर एसी बद्दल? सगळ्यात मेन आहे वायर एसी, त्याच्यावर तुमची ॲक्युरेसी डिपेंड आहे. तो वायर एसी कसा असला पाहिजे? 1 मीटर आणि युनिफॉर्म आणि थिन असला पाहिजे. युनिफॉर्म असा ओबडधोबड मोठा छोटा नसला पाहिजे. जर का वायर युनिफॉर्म नसेल तर तुमचे कॅल्क्युलेशन्स करेक्ट येणार नाही. नेक्स्ट पुढचं वाचा. दुसरं वाचा. At the end of the wire 1 meter where the metal strips are connected, so the contact resistances are developed and this contact resistance affects the null point and introduce the error due to unknown resistance. आता मला हे सांगा, हा जो वायर एसी आहे, हा वायर एसी या कॉपर स्ट्रिपवर फिक्स केला आहे, आणि इथं एला फिक्स केला आणि सीला कसा फिक्स केला असेल? सांगा बरं. सांगा. तो वायर एसी मला हे सांगा कॉपर स्ट्रिपवर इथं फिक्स केला आहे आणि इथे फिक्स केला आहे, कसा फिक्स केला असेल ते सांगा मला तुम्ही. चला, कसा फिक्स केला असेल तो तुम्हाला सांगतो मी. काय केलं असेल? ही कॉपर स्ट्रिप आहे, इथे एक खिळा ठोकला. काय ठोकला? आणि त्याला वायर एसी गुंडाळला, आणि इकडे थोडा गुंडाळला. अबे तिथं वायर गुंडाळला म्हणजे 2-3 बाउंड्स आले. 2-3 बाउंड्स आले म्हणजे तिथे एक्स्ट्रा मटेरियल आलं, आणि एक्स्ट्रा मटेरियल आलं म्हणजे कंडक्टर आलं. कंडक्टर आला तर रेझिस्टन्स वाढणारच आहे, बिनकामाचा वाढला. नाहीतर मग सर एक काम करा, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे, ही कॉपर स्ट्रिप आहे त्याच्या वायर एसीवर टाका, तिथं कैया मारा. यू नो कैया? कैया म्हणजे कैया माहिती आहे का? अबे कैया, कैया सोल्डरिंग गन. सोल्डरिंग गन, कैया मारणे. ते सोल्डरिंग गन गरम असते एकदम, तिथं जर का ठेवली त्याला डाग दिला, यू नो डाग देणे, वेल्डिंग. वेल्डिंग वेल्ड केला, पण तुम्ही वेल्ड जरी केलं तरी वेल्डिंगचं मटेरियल वाढलं ना, ते कंडक्टर आहे. म्हणजे इनडायरेक्टली इथं वेल्डिंगचं मटेरियल वाढलं, इथे वेल्डिंगचं मटेरियल वाढलं. मटेरियल वाढलं म्हणजे कंडक्टर वाढला, कंडक्टर वाढला म्हणजे रेझिस्टन्स, रेझिस्टन्स वाढला म्हणजे समजून घ्यायचं एरर झाली. आणि ह्या एरर आपण मिनिमाइज करू शकत नाही, ह्या एरर होणार म्हणजे होणारच आहे. असं तर नाही फक्त वायर एसी जाऊन ठेवणार आहे.
फक्त जाऊन ठेवू नाही शकत, तुम्हाला फिक्स करावं लागणार आहे, कारण तो टाईट असला पाहिजे, कारण त्याच्यावर तुम्ही जॉकी नेहमी नेहमी काय करताय, टॅप करताय. तुम्ही जर का ठेवला तर तो वायर हलेल ना, समजलाय की नाही. तर तुम्हाला ती वायर बांधावाच लागणार आहे तिथं. एक तर त्या खिळ्यांनी ठोका, त्याला गुंडाळा 3-4 बाउंड मारले म्हणजे एक्स्ट्रा मटेरियल वाढलं तुमचं. नाहीतर मग ते टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे, कैया करा, कैया येऊ नो सोल्डरिंग गननी तुम्ही एक्स्ट्रा मटेरियल ॲड करू शकता. वेल्डिंग म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, वेल्डिंग. पण ते इलेक्ट्रॉनिकमध्ये ती वेल्डिंग नाही आहे, ते चष्मा घालूनवाली, ठीक आहे. ही सोल्डरिंग गन असते. काय असते, सोल्डरिंग गन. ओके, पण वेल्डिंगच आहे तुमच्या भाषेत, कारण तुम्हाला ती भाषा समजत नाही. ओके, नेक्स्ट. तिसरं वाचा काय दिला आहे बोला. द एंड्स ऑफ द वायर मे नॉट बी कोइन्साइड विथ द 0 and 100 मार्क्स ऑन मीटर. साधी गोष्ट आहे यार. तुम्हाला जर का एक लेन दिली आहे, तुम्हाला एक लाईन आखून दिली, तुम्हाला म्हटलं मी काय करा याची लेंथ मेजर करा. तुम्ही ॲक्युरेटली कधीच मेजर करत नाही. कशी मेजर करता, पट्टी घेता, पट्टीचा 0 इथं पकडता आणि नंतर इकडे मेजर करता. तर त्या पट्टीवर खूप सारे लाईन असतात, एखादी लाईन्स पुढे मागे होते. तुम्ही इथं कैया मारला म्हणजे मटेरियल वाढलं, म्हणजे इथं 0 असतं आणि इथं किती असतं सांगा, 100 असतं. कारण तुमचा वायर AC किती मीटरचा आहे, 100 मीटरचा. तर इथं किती मीटर यायला पाहिजे सांगा, 0. आणि इथं किती यायला पाहिजे. तर तो 0 आहे, तो एक्झॅक्ट 0 येत नाही. का बरं, कारण की तिथं एरिया कमी झाला की वाढला एरिया. तुम्ही कैया मारला आणि तिथं वेल्डिंग एक्स्ट्रा केली. आणि इथं 100 यायला पाहिजे, पण तिथं 100वर तुम्ही पोहोचत नाही. तिथं थोडंफार पुढे मागे, एखादी लाईन पुढे मागे होते. मग एखादी लाईनही जरी पुढे मागे झाली म्हणजे 100% तुमच्याकडनं काय झाली सांगा, एरर झाली. दीज आर पॉसिबल एरर्स. ह्या एरर होणारच आहे, पण ह्या एरर थोड्या मिनिमाइजसुद्धा करता येतात. कशा मिनिमाइज करायच्या बघा. प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे तुम्ही मग. ओके, व्हॉट आर प्रिकॉशन्स दॅट यू हॅव टू परफॉर्म वाईल टेकिंग द एक्सपेरिमेंट्स. वाचा काय दिलाय, वाचा. पहिलं प्रिकॉशन काय, हां, ऑल द कनेक्टिव्ह स्क्रूज मस्ट बी टायटन वेल. एक्सपेरिमेंट सुरू करायच्या आधी हे सगळे कनेक्टिंग स्क्रूज जे आहे ना, हे टाईट झाले का चेक करा. हे बा, इथं स्क्रू लावला, इथं स्क्रू लावला, वुडन कार्डबोर्डवर कॉपर स्ट्रीप फिक्स केलेले आहेत, इथं कैया मारल्या आहेत. तर सगळे जे स्क्रू असतात ते टाईट आहे का चेक करा. हे प्रिकॉशन्स बिफोर स्टार्टिंग द एक्सपेरिमेंट. सेकंड वाचा, ऑल द स्क्रूज ऑफ रेजिस्टन्स बॉक्स मस्ट बी वेल फिक्स. आता लक्ष द्या, इथं ॲक्च्युली RB असतो. RB म्हणजे काय, रेजिस्टन्स की रेजिस्टन्स बॉक्स. तो रेजिस्टन्स बॉक्स प्रॉपरली फिक्स झाला आहे का बघा. ओके, लक्षात ठेवा, कारण की त्यातला एकच रेजिस्टन्स सिलेक्ट करावा लागतो. नेक्स्ट वाचा काय दिलाय, द रेजिस्टन्स वायर मस्ट बी युनिफॉर्म अक्रॉस द एरिया अँड लेंथ ऑफ द वायर इज 1 मीटर. एवढं ध्यान ठेवा, हा वायर AC 1 मीटरपेक्षा कमी नसला पाहिजे, 1 मीटरपेक्षा. आणि तो वायर कसा असला पाहिजे, असं एकदम ते स्लॅकर नसला पाहिजे, लूज नसला पाहिजे. कसा असला पाहिजे, स्ट्रेट, युनिफॉर्म, टाईट असला पाहिजे वायर. बोला. कनेक्टिंग लीड्स अँड एंड्स ऑफ द कनेक्टिंग वायर शुड बी क्लीन बिफोर मेकिंग द कनेक्शन. कनेक्शन सुरू करायच्या आधी तुमच्यावर ते ब्रशेस असतात, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला साफ करायचे ब्रशेस असतात. आपला ब्रश नसतो, ते कापडानं साफ नसतात करत. ओके, लक्षात ठेवा, त्याचे छोटे छोटे एक नाजूक ब्रशेस असतात. त्या ब्रशेसनी ते सगळे स्क्रू वगैरे असतात ना, त्यात काही डस्ट वगैरे फसली असेल ना, तर ते क्लीन करायचं. का बरं, कारण डस्ट इज ॲक्ट्स ॲज अ कार्बन अँड कार्बन इज ॲक्ट्स ॲज अ रेजिस्टन्स. डस्ट म्हणजे कोण असते, कार्बन. आणि कार्बन हा कोण असतो सांगा, रेजिस्टन्स असते. आपल्या घरी गाडी जेव्हा असते, समजा 2 व्हीलर वगैरे, हिवाळ्यात पावसाळ्यात सुरू नाही होत, कशी करते, सुरू करताना सकाळी लगेच सुरू होते का, नाही होत क्विक स्टार्ट बटन. ठीक आहे, बॅटरी जर का जुनी असेल तर करते ना. मागच्या वेळेस काय करतो आपण, तिचा काढतो. काय काढतो तिचा, काय काढायला पाहिजे तिचा, काय असतो सर, चोक नसते बे, चोक कॉईल वेगळी असते, बैताळी हो. स्पार्क प्लग, ठीक आहे यार, अभ्यासाचं नॉलेज नाही, बाकीचं नॉलेज पाहिजे असते. चोक कॉईल वेगळी असते, ते पेट्रोलचा सप्लाय वाढवण्यासाठी दिली जाते. चोक कॉईलच काढता काय, हां. स्पार्क प्लग असतो, स्पार्क प्लग काढायचा, त्याच्यावर कार्बन चढला असतो, तो घासायचा. सर कशाला, ओके. तर एक ठीक आहे, लक्ष द्या, यु नो, ते कापडाला वगैरे घासायचा, त्याच्यावरचा कार्बन काढायचा आणि डबल तो स्पार्क प्लग जोडायचा. कारण ते त्याच्यावर कार्बन चढल्यामुळे ते थिनग्या पेटत नाही. थिनग्या पेटल्या पाहिजे, पेट्रोलपर्यंत थिनगी गेली पाहिजे. तुम्ही जेव्हा क्विक स्टार्ट बटन देता, तो स्पार्क प्लग थिनग्या फेकतो. काय फेकतो, थिनग्या. पेट्रोल असते असं थिनगी फेकतो, आणि पेट्रोलला थिनगी लागली की आतमध्ये ब्लास्ट होतो. आतमध्ये ब्लास्ट झाला की गाडी सुरू होते, कारण सायलेन्सरमधनं गॅसेस सुरू येतात. ब्लास्टची धूर असतो, तो धूर निघतो ना सायलेन्सरमधनं. तर ती थिनगी पेट्रोलपर्यंत पोहोचत नाही. का बरं, कारण की ती थिनगी तेवढ्या अमाऊंटमध्ये जेवढी तयार व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, कारण त्याच्यावर काय तयार झाला असतो, कार्बन. तर तुम्ही जे घासता ना त्याला, थोडंफार कापड जो असतो आपल्या कापडानी, कारण की हिवाळ्यात कार्बन जमा झाला असतो, मॉइश्चर म्हणतात त्याला. काय, मॉइश्चर. तसं इथं जर काय इन्स्ट्रुमेंट असं पडलेलं असेल तर ते थोडं क्लीन करून घ्यायचं. पाणी फेकायचं त्याच्यावर नाही, ब्रशेस असतात छोटे छोटे, ते ब्रशेसनी क्लीन करायचं. ठीक आहे, काय तर मोठे आगाऊपणा करायला, सर माझा एंट्रन्सचा टाईम जुळत नाही का रे,
सर माझं प्रॅक्टिकल आहे. लहान तिथं मरमर करायला जाता प्रॅक्टिकल आहे, समजत नाही कसं करायचं प्रॅक्टिकल. ठीक आहे. अरे बरोबर आहे की नाही. प्रॅक्टिकल करायला जातात तेवढे ऑनेस्टली करता का प्रॅक्टिकल. काही रिडिंग बरोबर येते का. ते केमिस्ट्री जरी समजते, त्या फिजिक्समध्ये एक समजत नाही प्रॅक्टिकल काय सुरू आहे काय नाही. त्या केमिस्ट्रीत एक थेंब टाका पिवळा, काय तो 2 तासात फेंट पिंक कलर पाहिजे. काय पाहिजे. फेंट पिंक कलर. मग एक काम करायचं, पहिले टाकून द्यायचं डार्क पिंक करायचा, सरजवळ जायचं. फेंट पाहिजे का, अर्ध फेकायचं पाणी टाकायचं. अजून फेंट पाहिजे का, अर्ध फेकायचं पाणी टाकायचं. जे फेंट. ठीक आहे चालले. एक थेंब सर, एक थेंब सर, एक थेंब सर. सर म्हणते हो बरोबर आहे. आता ठीक आहे. काय समजलं पाहिजे तुम्हाला. सोल्युशन ते केमिकल ते लॅबोरेटरीज करून देतात, तुम्ही सोल्युशन तयार करता स्वतःचे. तुम्ही काय करता, फक्त पिपेटमध्ये ओढता. ओके ठीक आहे लक्षात, ठीक आहे लक्षात. पिपेटमध्ये ओढता. एक तुम्ही करता काय सांगा. फक्त 4-5 थेंब टाकता आणि पिंक कलर. काय तर आम्ही टायट्रेशन केलं. जसे केमिकल स्वतःच तयार केले. केमिकलचे कंटेंट ते तर तुम्ही प्रॅक्टिकलला जायच्या आधी ऑलरेडी तयार असतात, तुम्हाला फक्त घ्यायचे असतात. ते नशीब ते आंबट गोड लागतात, नाही तर तेच पिले असते काही लोकांना. ते प्यायला घाणेरडे लागतात म्हणून. आणि फिजिक्समध्ये काय समजते खरं सांगा बरं. खरं तरी प्रॅक्टिकल एखादं समजलं तर समजलं. मी गॅरंटी घेतो फिजिक्समध्ये तुम्हाला समजत नाही प्रॅक्टिकल. हे काही समजत नाही. फक्त ते तुम्हाला सांगितलं असते असं करा, हे रिडिंग आहे एवढ्या ह्याच्यात घ्या. हे काही प्रॅक्टिकल टेक्निकली समजत नाही. कॉन्सेप्च्युअली जर का बघितलं तर मी गॅरंटी घेतो हे काही समजत नाही. नाही तर एखाद्या वेळेस येईल मी तुमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल घ्यायला, तुम्हाला समजेल प्रॅक्टिकल काय असतात. मार मरमर करत त्या ट्रॅफिकमधनं जाता, काय तर प्रॅक्टिकल आहे समजायचा पता नाही. हां ए बस बस बस. व्हॉट आर प्रिकॉशन्स. काय बस बस बस. हो काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. हां फक्त जाता कशासाठी, ते 30 पैकी 28 मार्क भेटतात म्हणून, आणि तेवढ्याच मार्काची गॅरंटी आहे. हां ठीक आहे ठीक आहे ओके. हां हां नेक्स्ट प्रिकॉशन काय दिलाय. Jockey should not be rubbed on the wire, otherwise cross section of the wire will not be remain uniform. The jockey should be tapped. जॉकी काय केली पाहिजे, रब केली पाहिजे, स्लाइड केली पाहिजे की टॅप केली पाहिजे. टॅप. नंतर द पोझिशन ऑफ अननोन रेझिस्टन्स अँड नोन रेझिस्टन्स आर इंटरचेंज टू एलिमेंट द कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स. लक्ष द्या, इथे जे वेल्डिंग आलाय, वेल्डिंग म्हणजे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स. कॉन्टॅक्ट रेझिस्टन्समुळे 100% एरर आहे, आणि ती एरर जर का कमी करायची असेल तर हे नोन आणि अननोन रेझिस्टन्सेस इंटरचेंज करा म्हणते. काय म्हणतात, इंटरचेंज करा. एरर कमी करायची असेल तर, कमी करायची असेल तर. नेक्स्ट, ओनली ॲट द टाइम ऑफ ऑब्झर्वेशन करंट्स मस्ट बी अलाउड इन द सर्किट, अदरवाइज द रेझिस्टन्स ऑफ द वायर विल बी इन्क्रीज ऑन हिटिंग. लक्ष द्या, जेव्हा तुम्हाला एक्सपेरिमेंट सुरू करायचा आहे, प्रिकॉशन्स काय, जेव्हा तुम्हाला माहिती आहे आता मला एक्सपेरिमेंट सुरू करायचा आहे, तेव्हाच की क्लोज करा, तेव्हा सर्किटमधनं काय फ्लो करा सांगा, करंट. अदरवाइज करंट फ्लो करू नका. समजा तुम्हाला माहिती आहे मला टाइम एक्सपेरिमेंट करायला, आतापासून करंट फ्लो करायचा नाही. का बरं, हा वायर एकदम थिन वायर आहे, त्यातनं करंट गेला की तो गरम होतो, गरम झाला तर हीट तयार होते, हीट वाढली म्हणजे टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढला म्हणजे त्याचा रेझिस्टन्स वाढतो, हीटिंग इफेक्ट तयार होऊ शकतो. ओके, हे प्रिकॉशन्स दिले आहेत. द व्हॅल्यू ऑफ अननोन रेझिस्टन्स इज सो सिलेक्टेड दॅट द नल पॉईंट इज ऑप्टेन ॲट. ओके, एक्सपेरिमेंट सुरू करताना तुमच्या कॉलेजचे टीचर सांगतात हे नॉन रेझिस्टन्स असे घ्या जेणेकरून तुमचा नल पॉईंट बरोबर 50 वर आला पाहिजे. कुठेवर, 50 वर. आता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं नल पॉईंट कुठे आला पाहिजे माहिती आहे का, बरोबर 50 ला आला पाहिजे, म्हणजे इकडे 50 सेंटीमीटर, इकडे 50, 100 मध्ये. पण नल पॉईंट असा कधीच येत नाही, कारण की हे रेझिस्टन्सेसमध्ये एरर होतच असतात. मग नल पॉईंटची लिमिट काय माहिती आहे का, महाराष्ट्र बोर्ड म्हणतं ठीक आहे नाही 50 तर 35 ते 65च्या मधात आला पाहिजे. ओके, 35 लक्ष द्या, 35 आणि इथं 66. ओके, याच्या मधात नल पॉईंट आला पाहिजे. अबे बैताडीवर 0 आहे, हे 100 आहे ना, तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 35. आणि म्हणजे तुम्हाला कॉलेजवाले असं बरोबर सिलेक्ट करून देतो रेझिस्टन्स, तुम्ही विचारत नाही त्यांना काही, ते म्हणतात हे 5-6 रेझिस्टन्स आहे हेच ठेवा रे, आणि तुझ्या वायवाला हेच देतात, कारण की ते घेतले की बरोबर तुमचा नल पॉईंट त्याच रेंजमध्ये येतो. आणि एनसीईआरटी अजून डिटेलमध्ये सांगितलं तो आला पाहिजे 33.33 to 66.66 च्या रेंजमध्ये आला पाहिजे. हे एनसीईआरटीच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, हे महाराष्ट्र बोर्ड्समध्ये दिलं आहे, आणि आयडियली तर बरोबर 50 वरच यायला पाहिजे, जे येणार नाही. तर निदान तुमचा नल पॉईंट एवढ्यात फिरला पाहिजे. आणि जर का तुमचा नल पॉईंट खरंच 50 वर येत असेल तर तुमचं ते इन्स्ट्रुमेंट बकवास आहे आणि तुम्ही बकवास आहे. ठीक आहे, लक्षात. हां
ठीक आहे. हां, आणि तुमच्या ज्या कॉपर स्ट्रीप, शेवटचा कॉपर स्ट्रीप शुड बी थिक. त्या वुडन बोर्डवर ज्या कॉपर स्ट्रीप लावता ना, त्या कॉपर स्ट्रीप कशा असल्या पाहिजे, थिन असल्या पाहिजे की थिक, जाड असल्या पाहिजे. आर गेटिंग? येस. ओके. आणि खाली तुम्हाला एरर्स दिले आहेत मिनिमाइज, ते आताच दिलेलं वाचलंय. इज दॅट क्लिअर? येस. दिस ऑल ओव्हर अबाउट द विस्टोन्स मीटर ब्रिज अँड केल्विन्स मेथड. चालेल? ओके. उद्याच्या लेक्चरला कोणी अब्सेंट राहू नका. खूप महत्त्वाचा आर्टिकल घेणार आहे मी पोटेन्शियोमीटरचा. ओके सर, बंद करा. चला मॅथ्स काढा.